सुरू झालंय हा. ओके. माननीय कुमार केतकर सर, आपली परवानगी असेल तर आपण हा कार्यक्रम सुरू करूया. अवश्य. येस सर, थँक्यू सर. करतो सर. येस. लोकसंवाद फाउंडेशनच्या वतीनं आयोजित आजच्या या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या विशेष व्याख्यानमालेमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. भारतामधील एक आघाडीचे पत्रकार आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील ज्यांच्या लेखनाची आणि ज्यांच्या नवीन विचाराची मांडणी ऐकली जाते, ज्यांच्या विचारांना मोठ्या प्रमाणावर फॉलो केलं जातं, असे माननीय ज्येष्ठ पत्रकार, राज्यसभेचे सदस्य कुमार केतकर सर आज भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भारत काल आज उद्या या विषयावरती संवाद साधणार आहेत. आपल्या विद्यापीठातील पत्रकारिता विभागाचे माजी प्रमुख आणि MGM व यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर सुधीर गव्हाणे सर या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवणार आहे. आपल्या पत्रकार बांधवांच्या शिक्षण क्षेत्रातल्या सर्व मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतो. डॉक्टर राजेश करपे सरांच्या आणि सर्व मित्र परिवारांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प आपण सुरू केलेला आहे. या प्रकल्पामध्ये गेल्या 6 महिन्यामध्ये अनेक मान्यवर बोलून गेलेले आहेत. आज एक नवीन विषय मांडत असताना एक सुरुवातीला काल जी एक दुःखद घटना घडली आपल्या औरंगाबादमध्ये. माननीय केतकर सरांची पुस्तकं राजहंस प्रकाशन त्रिकालवेद असेल किंवा बदलते विश्व प्रकाशित केली मराठवाड्यामध्ये, आम्हाला ज्यांच्या माध्यमातून ती पुस्तकं वाचायला मिळाली असे श्याम देशपांडे साहित्य कला संस्कृती या क्षेत्रातलं एक व्यक्तिमत्व आमच्यातून निघून गेलं. आपल्या फाउंडेशनच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करतो, भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. यानंतर आपल्या आजच्या कार्यक्रमाकडे आपण वळूयात. मी पुन्हा एकदा माननीय कुमार केतकर सरांचं हार्दिक स्वागत करतो. सरांना फक्त एक आठवण करून देऊ इच्छितो की सर माझ्या माहितीनुसार बरोबर 10 वर्षापूर्वी कॉम्रेड यशवंत प्रतिष्ठान निमित्तच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं भारत काल आज उद्या या विषयावर केतकर सरांनी मांडणी केली होती. भारत काल या विषयावर आयडिया ऑफ इंडियाचे लेखक रामचंद्र गोवा हे बोलले होते. भारताच्या आजवरती माननीय केतकर सर बोलले होते आणि भारताच्या उद्या या संदर्भात UDI किंवा आपण ज्याला आधार कार्डचे जनक म्हणतो असे नंदन नीलकेनी या तिघांनी मांडणी केली होती. तोच विषय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर करपे सर आणि सर्व सहकार्याने आज निवडला आणि त्याविषयी केतकर सर मांडणी करणार आहेत. महाराष्ट्रभर नेटवर्क उभा झालेलं संवादाचं माध्यम म्हणून लोकसंवाद फाउंडेशनकडे पाहिलं जातं. तर मी या फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर राजेश करपे सरांना विनंती करतो की आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं आणि तसेच केतकर सरांचा परिचय देखील करून द्यावा. डॉक्टर करपे सर. लोकसंवाद फाउंडेशनच्या वतीने माननीय खासदार आदरणीय कुमार केतकर सर आणि माजी कुलगुरू आमचे मार्गदर्शक माननीय डॉक्टर सुधीर गव्हाणे सर यांचं लोकसंवाद फाउंडेशनच्या वतीने मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. तसेच या प्रसंगी ऑनलाईन उपस्थित असलेल्या माझ्या सर्व मित्र पत्रकार बंधूंचे ही स्वागत करतो. प्रथमतः भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या आपणा सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. सामाजिक जाण आणि भान असणाऱ्या शिक्षण आणि पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आम्हा मंडळींनी गेल्या वर्षी लोकसंवाद फाउंडेशनची स्थापना केली. कोरोना सारख्या जागतिक महामारीच्या काळ असल्यामुळे प्रत्यक्षरित्या सामाजिक उपक्रम घेता येणे शक्य नसल्यामुळे आम्ही ऑनलाईन संवादमाला सुरू केली आहे. आतापर्यंत सुप्रियाताई सुळे असतील, भालचंद्र मुंगेकर साहेब असतील, डोळे सर असतील, कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंके सर असतील, डॉक्टर सर्जीराव निमसे सर असतील, माजी आयुक्त श्रीयुत कृष्णा भोगे साहेब असतील, पत्रकार विजयजी चोरमारे सर असतील, प्राचार्य इस्माईल पठाण सर असतील, लेखक विश्लेषक प्राध्यापक प्रकाश पवार सर असतील आदी मान्यवरांनी आम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचबरोबर सर अलीकडच्या कालावधीमध्येच आम्ही महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झालेला होता आणि लोकमत समूहाने रक्तदान करण्याचं आवाहन केलं होतं. त्याला अनुसरून आम्ही रक्तदान शिबिराचे हे आयोजन केलं. त्याचबरोबर वृक्षारोपणाचाही कार्यक्रम घेतलेला आहे आणि इथून पुढच्या कालावधीमध्येही अशाच प्रकारच्या सामाजिक उपक्रमांचे एक सामाजिक बांधिलकी म्हणून आयोजन करण्याचा आमचा मानस असणार आहे. साधारणपणे 5000 वर्षापूर्वी
सिंधू सारखी एक नागर आणि प्रगत संस्कृती भारतामध्ये नांदत असल्याचा इतिहास आपल्याला पाहायला मिळतोय. सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासानंतर वैदिक संस्कृतीचा उदय झाला आणि या कालखंडामध्ये वर्णाश्रम व्यवस्थेचा उदय झाला आणि या व्यवस्थेमध्ये अनेक दोष निर्माण झाले. पुढे जगाला शांततेचा आणि अहिंसेचा संदेश देणाऱ्या बौद्ध आणि जैन धर्माची भारतामध्ये स्थापना झाली. त्यानंतर पुढे शेख असतील, कुशाण असतील, हुन असतील किंवा इस्लाम या धर्मियांची भारतावरती आक्रमणं झाली. परंतु या आक्रमणापेक्षाही मध्ययुगाच्या शेवटी आणि आधुनिक युगाच्या सुरुवातीला पाश्चात्यांचे भारतातील झालेले आगमन आणि ब्रिटिशांची भारतावरील सत्ता स्थापना या दोन गोष्टी अत्यंत दूरगामी परिणाम करणाऱ्या ठरल्या भारताच्या दृष्टिकोनातून. असं म्हटलं जातं की कोणी एकेकाळी भारतामध्ये सोन्याचा धूर निघत असे. अशा या सोन्यासारख्या भारताची ब्रिटिशांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात लयलूट केली. 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळाले. आज आपण 74वा स्वातंत्र्य दिन अगदी उत्साहाने साजरा करत आहोत. देश स्वतंत्र झाला तेव्हा कृषी आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये अत्यंत मागास देश अशी आपल्या देशाची संपूर्ण जगामध्ये ख्याती होती. परंतु गेल्या 74 वर्षामध्ये शेती असेल, उद्योग असेल, ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, भौतिक सोयी सुविधा, त्याचबरोबर आरमारी सामर्थ्य अशा सर्व क्षेत्रामध्ये भारताने दमदार, आश्वासक अशी वाटचाल केली आहे. याचा आम्हा सर्व भारतीयांना अभिमान वाटतो आहे. आपला देश बहुविविधता असणारा देश आहे. बहुविविधतेतून एकता आणि एकतेतून प्रगती हे आजपर्यंत आपल्या देशाचं सूत्र राहिलेलं आहे. परंतु सर, अलीकडच्या कालावधीमध्ये या बहुविविधतेतून निर्माण झालेल्या एकतेला खंडित करण्याचा प्रयत्न काही शक्ती करताना दिसून येत आहेत. त्याचबरोबर सरकार सर्व सार्वजनिक क्षेत्रांचं खाजगीकरण करताना दिसत आहे आणि त्यामुळं गरीब आणि श्रीमंत यांच्यातली दरी रुंद होताना दिसते आहे. बेरोजगारी, बेकारीने प्रचंड मोठ्या प्रमाणात घातलेले आहेत. भ्रष्टाचाराने पार टोक गाठलेला आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे यासारखे असे काही गंभीर प्रश्न आपल्या देशाच्या समोर उभे आहेत आणि या प्रश्नांची उकल करून आपल्याला उद्याचा बलशाली भारत निर्माण करावायचा आहे. त्याचा मार्ग कोणता आणि कसा असला पाहिजे म्हणून आज आदरणीय कुमार केतकर सर भारत, काल, आज आणि उद्या या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. शिक्षक जसा विद्यार्थ्यांना घडवत असतो तसं कुमार केतकर सर गेली 50 वर्ष लोक शिक्षणाच्या माध्यमातून समाज मन घडवण्याचं काम करत आलेले आहेत. एखाद दुसरं अपवाद सोडलं तर महाराष्ट्रातले जे काही प्रमुख आघाडीचे दैनिक आहेत त्या प्रमुख सर्व दैनिकांच्या संपादक पदाची धुरा सरांनी सांभाळलेली आहे. अलीकडं काही वर्षापूर्वी दिवे मराठीनं महाराष्ट्रामध्ये आगमन केलं. त्याची सुरुवातही दिवे मराठी समूहानं सरांच्याकडं संपादक पद देऊन केली होती. अमेरिका असेल, इंग्लंड असेल इत्यादी पाश्चात्य देश किंवा आशियाई देशांच्या विद्यापीठांच्या मधून किमान 50 विद्यापीठांच्या मधून सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. पत्रकारिता क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी केल्यामुळे सरांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. त्यांच्या प्रखर बुद्धिवादी भूमिकेमुळे त्यांच्यावरती अनेकदा हिंसक अशा प्रकारचे हल्ले झाले, परंतु सर आपल्या विचारापासून कधी डगमगले नाहीत, कधी ते दूर गेले नाहीत. बाळशास्त्री जांभेकर, आगरकर, प्रबोधनकार ठाकरे, प्र.के. आत्रे यांची जी पत्रकारिता आहे ती पत्रकारिता सर ठामपणे पुढे घेऊन जात आहेत. आज आपण पाहतो आहोत संसदेमध्ये विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो आहे. या पार्श्वभूमीवरती सर या दाबलेल्या आवाजाच्या विरुद्ध अगदी कणखरपणे आवाज उठवत आहेत. सरांचा आम्हाला खूप खूप अभिमान आहे. सर, लोकसंवाद फाउंडेशनच्या वतीने पुनश्च एकदा मी आपलं शब्द सुमनांनी स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो. जय हिंद, जय भारत. करपे सरांनी जसं सांगितलं की केतकर गोपाळ गणेश आगरकरांनी कर्तृत्वधारक आणि बोलके सुधारकाची व्याख्या सांगितली होती. मला वाटतं केतकर सर असतील, अध्यक्ष डॉक्टर सुधीर गव्हाणे सर गुरुवारी,
हे एका अर्थाने कर्तव्य सुधारक आहेत आणि केवळ चार भिंतीच्या आत विचार न मांडता रस्त्यावर लोकांमध्ये काम करणारे, दाभोळकर पानसरे सारख्या विचारवंतांच्या हत्या झाल्यावर रस्त्यावर आंदोलनात सहभागी होणारे आणि खऱ्या अर्थानं ज्या माध्यमाला हार्दिक स्वागत करतो आणि सरांना नंतर 12 वाजता एका कार्यक्रमात दुसऱ्या सहभागी व्हायचं असल्यामुळे मी फारसा वेळ न घेता आजचा जो विषय आपला भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भारत काल आज उद्या या विषयावरची मांडणी करण्याची विनंती मी माननीय केतकर सर यांना करतो. माननीय केतकर. लोकसंवादचे सर्व संयोजक आणि कार्यकर्ते, प्राध्यापक, विद्यार्थी आणि बंधू भगिनींनो, सर्वप्रथम मला आपण या निमित्ताने इथे बोलावलं याच्याबद्दल आपले आभार मानतो आणि एक सुरुवातीलाच स्पष्ट करतो की आता बरोबर 11:14 झालेली आहेत. मी 12 वाजेपर्यंत बोलीन, 45 मिनिटं. म्हणजे जी इथे प्राध्यापक मंडळी आहेत त्यांना ते योग्यच वाटेल, कारण त्यांचं साधारणपणे लेक्चर हे 40-45 मिनिटाचं असतं. परंतु 45 मिनिटामध्ये 75 वर्षांचा आढावा घेणं किंवा त्याचा वेध घेणं हे जरी सोपं नसलं तरी काही मुख्य आडाखे, काही मुख्य संदर्भ हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. 1947 मध्ये ज्या वेळेला भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळची भारतातली आणि जागतिक स्थिती कशी होती, तर 1945च्या 8 मेला जर्मनीचा पराभव झाला आणि जर्मनीचं नाझी हिटलरी सैन्य शरण आलं. म्हणजे युरोपातलं युद्ध संपलं. तरी पण दुसरं महायुद्ध संपलं असं म्हणता येत नाही, कारण त्याच्यानंतर जपान शरण आला नाही आणि जर्मनी, जपान आणि इटाली अशी आघाडी होती. जर्मनी पराभूत झाला, इटाली अगोदरच गेलेला होता. जपानला पराभूत करण्यासाठी अखेरीस अमेरिकेला अण्वस्त्र वापरावं लागलं, अणुबॉम्ब टाकावा लागला हिरोशिमा आणि नागासाकीवर. त्याच्यानंतर म्हणजे 6 आणि 8 ऑगस्ट 1945 नंतर जपान शरण आलं आणि त्या अर्थाने दुसरं महायुद्ध 45 साली संपलं. जपानवरती ॲटम बॉम्ब टाकल्यानंतर बरोबर 2 वर्षांनी त्याच महिन्यामध्ये ऑगस्टमध्ये 15 ऑगस्टला भारताला स्वातंत्र्य मिळालं. ज्या दिवशी आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करतो त्याच दिवशी म्हणजे खरं आदल्या दिवशी 14 ऑगस्टला हिंदुस्थानची फाळणी झाली. हिंदुस्थानची फाळणी झाली याचा अर्थ ब्रिटिशांच्या ताब्यात असलेला जो हिंदुस्थान होता त्याची फाळणी झाली. त्याच्या अगोदर आजच्या अर्थाने हिंदुस्थान किंवा भारत असा देश नव्हता. त्यामुळे हिंदुस्थानची किंवा भारताची फाळणी झाली असं म्हणताना आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की त्याच्या अगोदर राजकीय दृष्टिकोनातून राज्य आणि राष्ट्र या 2 संकल्पनांच्या माध्यमातून भारत किंवा हिंदुस्थान असं एक राष्ट्र 1947 पूर्वी म्हणजे 14 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट 1947 पूर्वी नव्हतं. साधारणपणे 650 संस्थान होते आपल्याकडे. अगदी शेजारी शेजारी सुद्धा होते, म्हणजे मिरज आणि सांगली वगैरे असे अनेक संस्थान होते 650च्या आसपास. आणि शिवाय निजामाचं संस्थान होतं हैदराबाद, आणि त्या हैदराबादच्या संस्थानामध्ये काही आत्ताचा जो कर्नाटकचा भाग आहे तो होता, मराठवाड्याचा काही भाग आहे तो होता, आंध्र प्रदेशचा काही भाग आहे तो होता, असं निजाम संस्थान होतं. म्हणजेच भारताला ज्या वेळेला आपण स्वातंत्र्य मिळालं असं म्हणतो त्यावेळेला ते केवळ इंग्रजांकडनं नाही, कारण मराठवाडा किंवा एकूण हैदराबाद हा मुक्तीसंग्राम नंतरचा आहे, म्हणजे 1947 नंतरचा आहे. गोवा हे तर मुक्त झालं 1961 मध्ये. म्हणजे आपण ज्या वेळेला भारताचा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट साजरा करतो त्यावेळेला त्या विभागाचा म्हणजे ज्या भारतीय विभागाला स्वातंत्र्य जाहीर झालं आणि फाळणीनंतर ते टिकलं त्या भारताचा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतो. आणि स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट आहे आणि प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी आहे. हे 2 वेगळे दिवस आहेत. कोणी असं म्हणेल
लोकशाही आणि प्रजासत्ताक यात काय फरक आहे? 26 जानेवारीला प्रजासत्ताक आणि 15 ऑगस्टला लोकशाही असं आपण का म्हणतो? तर जगामध्ये लोकशाही आणि प्रजासत्ताक या दोन्ही संकल्पना एकाच ठिकाणी अशा वावरणाऱ्या फार कमी देशांमध्ये आहे. उदाहरणार्थ आपल्याला एक माहिती आहे की जर्मन डेमोक्रॅटिक रिपब्लिक म्हणून GDR म्हणून जो देश होता तिथे होतं, परंतु तो होता कम्युनिस्ट पक्षाच्या हुकुमशाहीच्या नेतृत्वाखाली. चीनमध्ये जे आहे ते पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना म्हणजे PRC असं तिथे आहे. म्हणजे रिपब्लिक आणि इंडिपेंडंट कंट्री, सॉव्हरेन इंडिपेंडंट कंट्री या दोन संकल्पनांमध्ये थोडासा फरक आहे लोकशाही आणि प्रजासत्ताक मध्ये. नाही तर प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता असलेलं आणि लोकशाही म्हणजे लोकांची सत्ता असलेली, या दोन्हीचे तसे अर्थ समान आहेत. मुद्दा असा की भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी 2 वर्ष दुसरं महायुद्ध संपलं होतं आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 2 वर्षांनी चीनमध्ये कम्युनिस्ट क्रांती झाली, नंतर 2 वर्षांनी. आणि 45 ते 49 या 4 वर्षामध्ये एक तिसरी महत्वाची गोष्ट जागतिक पटलावरती घडली, ती म्हणजे ज्याला आपण शीतयुद्ध म्हणतो ते शीतयुद्ध सुरू झालं. शीतयुद्ध सुरू व्हायचं कारण असं होतं की जरी दुसऱ्या महायुद्धामध्ये रशिया, अमेरिका आणि सर्व युरोप, लोकशाही युरोप हे सर्व एकत्र लढलेले असले हिटलरच्या विरोधात, तरी नंतर मात्र म्हणजे शीतयुद्धात मात्र रशिया आणि अमेरिका हे 2 महासत्ता देश एकमेकांच्या विरोधात उभे राहिले. म्हणजे जे एकत्र लढले नाझींच्या विरोधात ते एकमेकांच्या विरोधात उभे राहिले. 47 साली ज्या वेळेला भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला इंग्लंडचे पंतप्रधान ॲटली होते, लेबर पक्षाचे ॲटली होते. परंतु प्रत्यक्षात जे युद्ध जिंकलं होतं युरोपनी म्हणजे नाझींच्या विरोधातलं, ते जिंकलं होतं विन्स्टन चर्चिल यांच्या नेतृत्वाखाली. 45 मध्ये ज्या वेळेला युद्ध संपलं तेव्हा चर्चिल पंतप्रधान होते आणि चर्चिल पंतप्रधान असल्यामुळे 45 साली ब्रिटनमध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये चर्चिलच नक्की जिंकणार, कारण ते तर वर्ल्ड हिरो होते. नुसते इंग्लंडमध्ये नाही, नुसते युरोपात नाही, तर जागतिक पातळीवर ते हिरो होते. आणि अशा हिरोचा पराभव इंग्लंडमधल्या लोकशाहीत होईलच कसा, अशी सर्वसाधारणपणे सर्वांची धारणा होती. प्रत्यक्षात असं घडलं की ब्रिटिश जनतेने विन्स्टन चर्चिल यांच्या प्रतिमेचा, अफाट लोकप्रियतेच्या प्रतिमेचा विचार न करता त्यांचा दणदणीत पराभव केला. साधा पराभव नाही, दणदणीत पराभव केला आणि चर्चिल यांचं पंतप्रधान पद गेलं आणि ॲटली पंतप्रधान झाले. चर्चिल जर पंतप्रधान असते तर भारताच्या स्वातंत्र्याचा संदर्भ पूर्णपणे बदलला असता. कारण चर्चिल यांनी स्पष्टपणे म्हटलेलं होतं की भारताला स्वातंत्र्य देता कामा नये. भारताला स्वातंत्र्य का देता कामा नये? कारण तो एक देशच नाहीये. आपण जे इंग्रजांनी तिथे राज्य केलं किंवा इंग्रजांनी जे वसाहती केल्या त्या काही एका भारत देशात केल्या नाहीत. आपण जवळजवळ ती 650 संस्थानं होती, त्यातली बरीचशी संस्थानं आपल्याकडे आली, आपल्या ताब्यात आली, आपल्या कब्जात आली, आपल्याला शरण आली, त्यांच्यावरती आपण राज्य केलंय. भारत या संस्थेवरती, भारत या देशावरती, भारत या राष्ट्रावरती आपण राज्य केलेलंच नाहीये. त्यामुळे खरं म्हणजे जर स्वातंत्र्य द्यायचं झालं वाटाघाटी करून भारताला, तर आपण त्या सगळ्या 650 किंवा 600च्या वर ज्या असतील संस्थानं त्यांना स्वातंत्र्य देऊन टाकू, तुम्ही करा काय तुम्हाला करायचं ते. त्याच्या पाठीमागे चर्चिलचं धोरण असं होतं की भारत हा देश एकत्र राहूच शकणार नाही. कारण भारतामध्ये एवढ्या भाषा आहेत, एवढे धर्म आहेत, एवढ्या जाती आहेत, तो अत्यंत असा विस्कटलेला देश, इतक्या संस्कृती आहेत की तो विस्कटलेला देश एकत्र राहणं शक्य नाही. आणि त्यामुळे आपण हे भारताला स्वातंत्र्य देण्याच्या ज्या गमजा करतोय म्हणजे इंग्रज, त्या करण्याचं काही कारण नाही अशी त्यांची धारणा होती. किंबहुना भारत असा विस्कटेल इथपर्यंतच त्यांचा विचार नव्हता. तर ब्रिटिश साम्राज्याचा तिथून होणारा जो विचार होता, व्हाईट हॉलमधून जो विचार होता, तो असा होता की भारताचं विस्कळीतपण आपण वाढवलं पाहिजे, भारत अधिक विस्कटला पाहिजे. म्हणजेच भारताची जी फाळणी झाली, ब्रिटिश हिंदुस्थानची जी फाळणी झाली, त्या फाळणीमध्ये एक मोठा घटक हा ब्रिटिशांच्या कटाचा होता. त्यांना फाळणी हवी होती, कारण जर इथलं म्हणजे दक्षिण आशियातलं, काही लोक आपल्याला साऊथ एशिया म्हणतात, काही लोक त्याला इंडियन सब कॉन्टिनेंट म्हणतात, जर या इंडियन सब कॉन्टिनेंट मधला भारत हा देश अशा पद्धतीने एकत्र राहिला तर ती एक
मोठी सत्ता होईल, मोठी जागरूक सत्ता होईल. आणि तशी जागरूक सत्ता झाली तर आपल्याला आशियामधनं पाय काढावा लागेल. आपला आशियातला पाय राहावा, आपल्या साम्राज्याचा वारसा या भारतीय उपखंडात किंवा दक्षिण आशियात असावा, म्हणून त्यांनी पाकिस्तानच्या निर्मितीचा विचार त्याच्या अगोदरपासूनच केला होता, म्हणजे स्वातंत्र्य चळवळ वाढायला लागल्यापासून केला होता. याचा एक छोटासा पुरावा म्हणजे असा होता की 1905 मध्ये लॉर्ड कर्झननी फाळणी केली बंगालची. आणि ती बंगालची फाळणी कोणत्या मुद्द्यावर केली तर हिंदू आणि मुसलमान या मुद्द्यावरती बंगालची कर्झननी फाळणी केली. ती फाळणी केल्यानंतर मात्र संबंध देशभर हिंदू आणि मुसलमान एकत्र आले आणि त्यांनी बंगालच्या फाळणीचा विरोध केला. त्याला वंगभंग विरोधी चळवळ असं आपण म्हणतो. त्या बंगालच्या फाळणीला जो विरोध झाला देशभर, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याकडे लोकमान्य टिळकांपासून ते बंगालमध्ये अरविंद घोषांपर्यंत लालबाल पाल अशी एकजूट जी भारतामध्ये तयार झाली ती बंगालच्या फाळणीच्या विरोधात झाली. किंबहुना एका अर्थाने असंही म्हणता येईल की बंगालच्या फाळणीचा फायदा प्रत्यक्षात भारतीय स्वातंत्र्य लढ्याला असा झाला की भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले जे वेगवेगळ्या प्रदेशातले लोक होते ते सगळे एकत्र आले त्या संघर्षाच्या निमित्ताने आणि त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला. परंतु 1905 ची ती फाळणी हा ब्रिटिशांच्या डावाचा एक भाग होता. ती त्यांना 1918 मध्ये मागे घ्यायला लागली, कारण लोकांचं आंदोलन खूप प्रचंड झालं. पण त्यांनी ओळखलं की हे आपल्याला जरी आता परत बंगाल एकत्र आणायचा झाला तरी आपल्याला भारतातल्या स्वातंत्र्य लढ्यातल्या लोकांना विस्कळीत करून ठेवलं पाहिजे. आणि म्हणून मग त्यांनी काय केलं, 1906 मध्ये मुस्लिम लीग नावाच्या एका संस्थेला निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना थोडंसं बळ देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यावेळेला त्या मुस्लिम लीगला काही फारसा पाठिंबा मिळाला नाही, फक्त अलीगड प्रांतात मिळाला. आपल्याला कदाचित ध्यानात असेल, ज्या प्रकारची स्वातंत्र्य चळवळ आपल्याला या भारतीय उपखंडामध्ये झालेली दिसते तशा प्रकारची स्वातंत्र्य चळवळ बलुचिस्तानमध्ये नाही झालेली, तशा प्रकारची स्वातंत्र्य चळवळ काश्मीरमध्ये त्या प्रकारची झालेली नाही, त्या प्रकारची स्वातंत्र्य चळवळ तिकडे पेशावरच्या प्रदेशात झालेली नाही. म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढा हा प्रामुख्याने भौगोलिकदृष्ट्या विचार केला तर आपल्या भारतीय प्रदेशात होता. तामिळनाडू पासून ते अगदी काश्मीरच्या अलीकडेपर्यंत काश्मीरमध्ये स्वातंत्र्य चळवळीचे लोक होते. नुसते काश्मीरमध्ये नव्हते तर आपल्या लक्षात येईल की खान अब्दुल गफार खान यांच्या मदतीने महात्मा गांधींनी ती चळवळ जवळजवळ पेशावरच्या पलीकडे अफगाणिस्तानमध्ये पण नेली होती. त्यामुळे त्या अर्थाने ते तिकडे पसरलेलं होतं. पण ज्याला कोर म्हणतात, एक महत्वाचा मुख्य घटक जो म्हणतात तो भारतामध्ये म्हणजे मुंबई, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू अशा सगळ्या प्रदेशामध्ये होता. आणि काश्मीर ते पेशावर ते अगदी अफगाणिस्तानमध्ये आपल्याला पाठिंबा होता आणि गांधीजींना मुख्यतः पाठिंबा होता. गांधी हे त्या अर्थाने दक्षिण आशियाचे नेते होते, फक्त भारताचे नाही. आता जो म्यानमार आहे जिथे नुकतीच लष्करी राजवट प्रस्थापित झालेली आहे तो म्यानमार म्हणजे पूर्वीचा ब्रह्मदेश. हाही एका अर्थाने याच भारतीय उपखंडातल्या भारताचा भाग होता. आणि म्हणूनच लोकमान्य टिळकांना ज्यावेळेला अटक झाली त्यावेळी त्यांना मंडालेला म्हणजे म्यानमारमध्ये म्हणजे ब्रह्मदेशामध्ये ठेवलेलं होतं. सुभाषचंद्र बोसांना अटक झाली त्यावेळी त्यांनाही मंडालेमध्येच ठेवण्यात आलं होतं, म्हणजे ब्रह्मदेशात ठेवण्यात आलं होतं. त्या काळामध्ये बंगालमधनं ब्रह्मदेशला म्हणजे रंगूनला आणि अन्यत्र जाण्यासाठी अगदी रीतसर प्रवास होता, रीतसर रेल्वे होत्या, रीतसर मोटारी होत्या, सर्व प्रकारचा प्रवास चालू होता. म्हणजे म्यानमार हा पण आपल्या भारतीय उपखंडातल्या भारत ह्या भौगोलिक प्रदेशाचा भाग होता. आणि त्यामुळे काही प्रमाणात स्वातंत्र्य चळवळ जशी त्या अफगाणिस्तानच्या सीमेपर्यंत पोहोचली होती तशी ती म्यानमारच्या सीमेपर्यंत पोहोचलेली सुद्धा होती. आता हा जो भारतीय स्वातंत्र्याचा किंवा भारतीय भौगोलिकतेचा जो भाग आहे किंवा भारतीय भौगोलिकतेचा राजकीय भाग आहे तो राजकीय भाग म्हणजे हा संपूर्ण प्रदेश जर भारत म्हणून एक राहिला तर एक प्रचंड मोठी ताकद दक्षिण आशियात तयार होईल. आणि तशी तयार होता कामा नये म्हणून आपल्याला भारताची फाळणी घडवून आणली पाहिजे. हा विचार जो बीजरूपाने 1905 मध्ये आला तो 1947 मध्ये इंग्रजांच्या मदतीने पूर्णपणे साध्य झाला. आणि त्यांना मदत करायला आपल्याच देशात तोपर्यंत म्हणजे 1930 पर्यंत जे काँग्रेसचं काम करत होते ते मोहम्मद अली जिना हे त्यांच्या त्या गटामध्ये अप्रत्यक्षरित्या सामील झाले. गंमत अशी की तोपर्यंत जिन्ना हे कट्टर राष्ट्रभक्त होते. त्यांच्या डोक्यामध्ये मुस्लिम देश किंवा मुस्लिम प्रदेश असं काही नव्हतं. किंबहुना मोहम्मद अली जिनांचं चरित्र जे वाचतील त्यांच्या लक्षात येईल की मोहम्मद अली जिना हे त्या अर्थाने
इस्लामी कट्टरपंथी नव्हतेच. जरी त्यांनी नंतर इस्लामी कट्टरपंथीच्या नावाने पाकिस्तान चळवळ केली तरी ते नव्हतेच. ते नमाज पढायचे नाहीत, त्यानंतर ते मद्यपान करायचे, ते सिगरेट ओढायचे, त्यांना खरं म्हणजे उर्दू नीट येत नव्हतं, ते जास्त इंग्रजीतच जास्त बोलायचे. ते कोणत्याही प्रकारे ज्याला पाकिस्तानमध्ये आपण म्हणतो त्या अर्थाचे पाकिस्तानी एकूण संस्कृतीमध्ये ते नव्हते. आणि तरी सुद्धा त्या मुस्लिम समाजाचं नेतृत्व त्यांच्याकडे आलं. याचं कारण त्या मुस्लिम लीगला म्हणजे ऑल इंडिया मुस्लिम लीगला 1906 पासून इंग्लंडनी सारखी मदत त्याला सुरुवात केली आणि 1930 नंतर त्यांनी इंडियन नॅशनल काँग्रेस ही जी मुख्य पक्ष म्हणूया, मुख्य संघटना म्हणूया, मुख्य चळवळ होती स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आघाडीवरती महात्मा गांधी आणि पंडित नेहरूंच्या पुढाकाराखाली, त्यांच्यामध्ये फूट पाडण्यासाठी त्यांनी जिन्नांना मदत केली. तरी सुद्धा सर्व मुस्लिम त्यांच्याबरोबर गेले नाहीत. काश्मीरमधले मुस्लिम त्यांच्याबरोबर गेले नाहीत. खरं म्हणजे हैदराबाद मधले मुस्लिम सुद्धा जिन्नांबरोबर गेले नाहीत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या ठिकाणी असलेले मुस्लिम जिन्नांबरोबर गेले नाहीत. महाराष्ट्रातले सुद्धा 99% मुस्लिम जिन्नांबरोबर गेले नाहीत. म्हणजेच भारतामध्ये मोठ्या प्रमाणावरती मुस्लिमांनी गांधी नेहरूंचंच नेतृत्व मानून भारतातच राहायचं ठरवलं. आणि म्हणूनच गांधीजींच्या प्रार्थनेमध्ये ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सन्मती दे भगवान अशी प्रार्थना आहे. कारण त्यांना माहिती होतं इथे ईश्वर अल्लाह आपण एकत्रच ठेवले पाहिजेत, तरच भारतीय समाज एकत्र राहू शकतो. हे धोरण फक्त गांधीजींचं होतं असं नाही, हे धोरण लोकमान्य टिळकांचं सुद्धा होतं. लोकमान्य टिळकांचे वकीलच मुळी जिन्ना होते. लोकमान्य टिळकांनी त्यांच्यावरच्या खटल्याचं त्यांच्या बाजूने समर्थन करण्यासाठी जिन्नांना वकीलपत्र दिलेलं होतं. आणि जिन्ना आणि टिळक यांचं तर काही ठिकाणी त्यावेळेच्या लेखकांनी कॉम्रेड्स इन आर्म्स म्हणजे हातात हात घेऊन लढणारे असे हे 2 भारतीय स्वातंत्र्य चळवळीतले सैनिक आहेत असं त्यांचं वर्णन 1916 पासून ते 1930 पर्यंत केलं होतं. अर्थात टिळक 1920 मध्ये वारले. परंतु टिळक वारल्यानंतर सुद्धा जिन्नांनी काँग्रेसची साथ सोडलेली नव्हती. ती 1930 नंतर हळूहळू परिस्थिती बदलायला लागली आणि त्या परिस्थितीचा फायदा घेऊन आपण जर स्वतंत्र राष्ट्र पाकिस्तान निर्माण केलं तर आपल्याला एक वेगळं सत्ता प्राप्त होईल, वेगळी पॉवर मिळेल आपल्याला. या महत्वाकांक्षेतनं जिन्नांनी हळूहळू काँग्रेसपासून फारकत घ्यायला सुरुवात केली. त्यांच्या असं लक्षात आलं की इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये अतिशय उत्तुंग असे नेते आहेत. महात्मा गांधींच्या तालमीत तयार झालेले पंडित नेहरू आहेत, सरदार पटेल आहेत. आणि हे सगळे असताना आपल्याला भारतामध्ये पंतप्रधान किंवा राष्ट्रप्रमुख होण्याची संधी मिळणार नाही. आपल्याला जर वेगळं राष्ट्र असेल तर मिळू शकेल. या भावनेतनं, या महत्वाकांक्षेतनं किंवा अन्य काही कारण असतील त्यातनं त्यांनी पाकिस्तान चळवळ उभी केली आणि दुर्दैवाने त्या प्रमाणामध्ये ती चळवळ यशस्वी झाली. पण ती चळवळ यशस्वी झाली तरी त्यांना पाकिस्तानमध्ये कोणते प्रांत घ्यायला लागले की जिकडे स्वातंत्र्य पाकिस्तान चळवळ नव्हतीच. बलुचिस्तान असेल, सिंध असेल, त्यावेळेचा पंजाब असेल. पण पंजाबमध्ये तर मुळे आपल्याच भारतीय स्वातंत्र्य लढा चालू होता आणि पेशावरचा पट्टा असेल. आत्ताचा जो पाकिस्तान आहे तो पाकिस्तान हा तुलनेने खूपच लहान आहे. पाकिस्तानची लोकसंख्या आहे फक्त 16 कोटी आणि आपल्याकडच्या उत्तर प्रदेश या एका राज्याचीच लोकसंख्या 22 कोटी आहे. म्हणजे पाकिस्तानचे जे 4 प्रांत आहेत, सिंध, पंजाब, बलुचिस्तान आणि वरचा पेशावरचा NFT, त्या सगळ्याची मिळून लोकसंख्या 16 कोटी आहे. आणि आपल्या उत्तर प्रदेश या एका राज्याची लोकसंख्या 22 कोटी आहे. असं असताना सुद्धा भारतामध्ये एक प्रकारे पाकिस्तान विरोध, पाकिस्तान जणू काही महाराष्ट्र भारताला गिळून टाकणार आहे अशा पद्धतीने चर्चा होते, अशा प्रकारे मांडणी होते, अशा प्रकारे भीती दाखवली जाते. पण एक उत्तर प्रदेश राज्य सुद्धा त्यांच्यापेक्षा 6 कोटींनी लोकसंख्येने जास्त आहे. म्हणजेच पाकिस्तानचा बागुलबुवा उभा करून भारतातल्या मुसलमानांविरुद्ध जी मुसलमानांबरोबरची एकजूट नेहरू आणि गांधींनी आणि सुरुवातीला टिळकांनी सुद्धा कटाक्षाने घडवून आणलेली होती, ती मोडण्यासाठी जे जे आंतरराष्ट्रीय पातळीवरती प्रयत्न चाललेत त्याचाच घटक म्हणजे आता सुद्धा हिंदू मुसलमान यांच्यामध्ये तेढ वाढवण्याचा जो कट आहे तो कधी कधी हिंदुत्वाच्या मदतीने, हिंदुत्ववादी संघटनांच्या मदतीने, तर कधी मुस्लिमवादी संघटनांच्या मदतीने केला जातो. जर हिंदू मुस्लिम एकजूट नसेल तर भारत क्षीण होईल, म्हणजेच भारत विस्कटेल, म्हणजेच भारताचं विघटन होईल. ही जी चर्चिल यांची संकल्पना होती त्याला बाल्कनायझेशन असं म्हणतात. बाल्कनायझेशन या शब्दाचा अर्थ असा की युगोस्लाविया हा जो देश आहे त्या युगोस्लावियामध्ये अनेक बाल्कन प्रदेश म्हणतात त्यांना. तिकडचे ते बाल्कन प्रदेश सगळे एकत्र आलेले आहेत आणि त्यातनं तो युगोस्लाविया तयार झाला होता. म्हणजे त्यावेळेला आणि त्याच्यामध्ये क्रोएशिया होता, सर्बिया होता, बोस्निया होता, असे एकूण प्रदेश होते. तो युगोस्लाविया एकत्र आलेला आहे.
तो एकत्र बाल्कन देशांना एकत्र करून आलेला आहे. भारत जर असा एकत्र सगळ्या 650 संस्थानांमधनं आणि इतक्या भाषा, इतक्या धर्म, इतक्या सगळ्या प्रकारच्या संस्कृतीतनं आलेला असेल तर भारताचं आपण बाल्कनायझेशन करू, म्हणजे जे युगोस्लावियाचं मूळचं स्वरूप होतं तसं आपण भारताचं करू, असा त्यांचा कट होता. आणि तो कट दुर्दैवाने किंवा इतिहासाच्या क्रमामध्ये युगोस्लावियामध्ये पुढे यशस्वी पण झाला. आता युगोस्लाविया नावाचा देश जगात नाही. आता युगोस्लावियामधनं 7 एकूण देश फुटून बाहेर पडलेले, विघटन होऊन. तशा प्रकारचं विघटन आपल्याला भारताचं करता येईल असं चर्चिल आणि त्यांचे अनेक आपल्या संपूर्ण युरोपमधले सहकारी वाट बघत होते. भारतामध्ये सुद्धा काही जण भारताचं असं विघटन होईल अशी शक्यता व्यक्त करत होते. मुद्दा असा की भारताचं असं विघटन होईल की नाही या मुद्द्याचं आपण उत्तर आता स्पष्ट देऊ शकत नाही. 14 ऑगस्ट 1947 फाळणी झाल्यानंतर तिकडच्या लोकांनी असं म्हणायला सुरुवात केलं, बघा विघटनाला सुरुवात झाली आहे, पहिली फाळणी झाली आहे, आता दुसऱ्या फाळण्या पण होतील. आपल्याला कदाचित आठवत नसेल, परंतु 1984 मध्ये ज्यावेळेला खलिस्तानची चळवळ सुरू झाली त्यावेळेला अनेक वर्तमानपत्रांनी विल खलिस्तान बी इंडिपेंडंट रिपब्लिक अशा प्रकारचे लेख लिहिले. अमेरिकेमधल्या प्रचंड प्रमाणावरती अमेरिकन सरकारच्या एजन्सीजनी, म्हणजे त्यांच्या हेर खात्यांनी, त्यांच्या संरक्षण खात्यांनी आणि काही तिकडच्या शिखांना हाताशी धरून त्यांनी खलिस्तान चळवळ फोफावली. आणि त्याचा हेतू एवढाच होता की जर पाकिस्तानमधनं बांगलादेश फुटू शकला, पाकिस्तान जर इस्लामच्या नावावरती एकत्र आलेला होता तर इस्लामच्या नावावरती एकत्र राहू शकला नाही. कारण पाकिस्तानने स्वतःच्याच देशावर म्हणजे पूर्व पाकिस्तानवर म्हणजेच बंगालवरती जो हल्ला केला त्याच्यामध्ये अक्षरशः लाखो स्त्रियांवरती बलात्कार झाले, लाखो लोक ठार मारले गेले. आणि ते सगळं का झालं तर पूर्व बंगालच्या लोकांना संपूर्ण पाकिस्तानचं नेतृत्व मिळू नये म्हणून, म्हणजे मुजीबुर रहमानना पंतप्रधान होण्यापासून दूर ठेवण्यासाठी म्हणून पाकिस्तानने त्या पूर्व बंगालवरती म्हणजे पूर्व पाकिस्तानवरती 1971 मध्ये हल्ला केला होता आणि पाकिस्तानची फाळणी झाली. त्याच्यावरनं एक गोष्ट स्पष्ट झाली की धर्माच्या आधारावरती उभं राहिलेलं राष्ट्र टिकू शकत नाही. कारण इस्लामच्या आधारावरती बांगलादेश टिकू शकला नाही. बांगलादेश वेगळा झाला आणि त्याचं कारण होतं बंगाली संस्कृती आणि बंगाली भाषा. म्हणजेच धर्माच्या आधारावरती देश निर्माण करण्याचे आपल्याकडे सुद्धा जे प्रयत्न होतात त्या प्रयत्नाचा परिणाम, त्याचा एक कॉन्सिक्वेन्स हा आपल्या देशाचं पण विघटन होण्यात होऊ शकतो. जर का आपल्या देशाने हिंदू राष्ट्र ही संकल्पना घेतली आणि ती संकल्पना अगदी 1947 सुद्धा गांधींना आणि नेहरूंना अडवण्यासाठी वापरली गेलेली आहे की भारतात जर पाकिस्तान शेजारी झालाय 14 ऑगस्ट इस्लामच्या नावाखाली, तर भारताने पण स्वतःला हिंदुस्थान खऱ्या अर्थाने हिंदू राष्ट्र म्हटलं पाहिजे. भारताने कशाला सेक्युलरिझम घ्यायचा. परंतु वस्तुस्थिती अशी झाली की सेक्युलर असलेला भारत अजून टिकून राहिलाय, 75 वर्ष झाली, पण इस्लामी असलेला पाकिस्तान मात्र टिकू शकला नाही. इतकी कमी लोकसंख्या असलेला देश सुद्धा तुटला आणि त्यातनं एक बांगलादेश निर्माण झाला. जर आपण सेक्युलर नसतो म्हणजे आपण सर्व धर्म समभावाची गांधी नेहरूंनी मांडलेली जी संकल्पना टिकवली नसती तर कदाचित आपल्या देशातलं सुद्धा खलिस्तान, तिकडे नागा प्रदेश, काही लोकांच्या डीके चळवळीत म्हणजे द्रविडिस्तान अशा संकल्पना सगळ्या अगदी 67 पर्यंत मांडण्यात येत होत्या आणि अजूनही काही प्रमाणात मांडण्यात येत आहे. आता जर तुम्ही पाहिलं असेल तर मिझोराम आणि आसाममध्ये जो संघर्ष झाला, सशस्त्र संघर्ष झाला, मिझोराम आणि आसामच्या पोलिसांनी एकमेकांवरती हल्ला केला. जवळजवळ ते यादवी स्वरूप असं त्या संपूर्ण नॉर्थ ईस्टला येत आहे काय अशा प्रकारची चिंता व्यक्त केली गेली. आपल्याकडे सुद्धा खाली तामिळनाडूमध्ये श्रीलंकेतल्या तामिळ चळवळीच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेतले तामिळ आणि तामिळनाडूतले तामिळ एकत्र येऊन एक विशाल तामिळनाडू निर्माण करतील प्रभाकरच्या नेतृत्वाखाली, अशी एक मोठी धारणा त्यावेळेला व्यक्त केली जात होती. म्हणून प्रभाकरनला मोठ्या प्रमाणावरती फक्त श्रीलंकेतल्या नाही तर भारतातल्या तामिळांचा सुद्धा पाठिंबा होता. ज्या प्रभाकरननी शेवटी पुढे राजीव गांधींच्या हत्येचा कट आखला आणि कट घडवून आणला, तो प्रभाकरन एखाद्या वेळेला विशाल तामिळनाडूचा पुढारी होऊ शकला असता, राष्ट्रप्रमुख होऊ शकला असता, अशी धारणा तिथे होती. यातला मुद्दा काय आहे, त्यांचा तो प्रयत्न फसला. राजीव गांधींची हत्या करण्यात ते यशस्वी झाले. खलिस्तानी वृत्तीच्या लोकांनी इंदिरा गांधींची हत्या करण्यात ते यशस्वी झाले. इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर 7 वर्षांनी राजीव गांधींची हत्या झाली. म्हणजेच 1947 पासून ते आतापर्यंत भारताचं विघटन करण्याचे जे प्रयत्न चालू आहेत त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणजे इथे हिंदू राष्ट्र संकल्पना राबवली की स्वाभाविकच भारताची फाळणी होऊ शकेल.
कारण मिझोराममध्ये जवळजवळ 80% लोक ख्रिश्चन आहेत. श्रीनगर काश्मीर पट्ट्यामधले जवळजवळ 80% लोक मुस्लिम आहेत. नागालँड आणि इतर प्रदेशातले नॉर्थ ईस्ट मधले प्रदेश हे काही सगळे हिंदू नाहीत, हिंदुत्ववादीही नाहीत. खाली तामिळनाडूमध्ये तुम्ही जाल तर तिथे हिंदुत्ववाद नाही, ते तामिळवाद आहे. केरळमध्ये तर हिंदुत्ववादाला काहीच स्थान नाहीये. म्हणजेच भारतामध्ये असे अनेक प्रदेश आहेत की जिथे हिंदुत्ववादाला स्थान नाही आणि तरी सुद्धा जणू काही आपण संपूर्ण हिंदू राष्ट्र आहोत अशा संकल्पनेने जर हिंदू राष्ट्र निर्माण केलं गेलं किंवा अप्रत्यक्षपणे निर्माण केलं गेलं, जो प्रयत्न आता चालू आहे, तर त्याचा धोका भारताचं पण विघटन होण्यात, भारताची पुन्हा फाळणी होण्यात होऊ शकतो. याचा आणखीन पुरावा म्हणजे खलिस्तानी चळवळ ही पुन्हा डोकं वर काढायला लागलेली आहे. जशी नागालँड, मिझोराम यांची काढायला लागलेली आहे, तशी खलिस्तानी चळवळही पुन्हा डोकं वर काढायला लागली आहे. म्हणजेच ती जी स्फुल्लिंग म्हणूया किंवा ठिणग्या म्हणूया, त्या सगळ्या ठिणग्या विघटनाच्या अजूनही आपल्या देशात तशाच आहे. मग आता आपल्याला विचार करताना भारतीय स्वातंत्र्याचा काल, आज आणि उद्या याचा विचार करताना आपण कशाचा विचार करायचा? तर पहिली गोष्ट म्हणजे भारताची लोकसंख्या ज्या वेळेला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला 35 कोटीच्या आसपास होती भारताची, म्हणजे फाळणी नंतरची. आणि आता भारताची लोकसंख्या ही जवळजवळ 135 कोटी आहे. म्हणजे 100 कोटी लोकांची भर पडलेली आहे गेल्या 75 वर्षामध्ये. आता 100 कोटी लोकांची भर पडूनही तुम्ही लक्षात घ्या, सर्वसाधारणपणे सांगितलं जातं की भारतामध्ये अजून काही घडलंच नाहीये, 70-75 वर्षापूर्वी वाया गेलेली आहेत. परंतु 70-75 वर्षामध्ये जी प्रचंड प्रगती आपण केली त्यामुळे ही 100 कोटी लोकसंख्या जी वाढली ती आपल्या ह्याच्यामध्ये ऍब्सॉर्ब होऊ शकते. याचा अर्थ दारिद्र्य नाही असा नाही, याचा अर्थ गरिबी नाही असा नाही, याचा अर्थ विषमता नाही असाही नाही. परंतु हे 100 कोटी लोक आणि त्याच्यामुळे आत्ता तरी देशात काही अपवाद वगळता तशा पद्धतीने भूकबळी जात नाहीत. याचा अर्थ सगळ्यांची पोटं भरली तसं नाही, प्रत्येकाला 2 वेळचं जेवण मिळतंय असं नाही. पण भूकबळी ही कल्पना काय आहे हे आपल्याला समजणार नाही. अमर्त्य सेनचं पुस्तक ज्यांनी वाचलं असेल त्याला कळेल. बंगालमध्ये जवळजवळ 1 ते 1.5 कोटी लोक भूकबळीनी, दारिद्र्याने, उपासमारीने, विषमतेने असे मेलेले आहेत आणि ते कधी तर अगदी 45-46 साली. याचाच अर्थ असा की भारतामध्ये बऱ्याच अंशी प्रगती होऊन, ती लोकशाहीच्या माध्यमातून होऊन, ती सेक्युलर लोकशाहीच्या माध्यमातून होऊन आपण बऱ्याच अंशी गरिबीवरती एक विजय प्राप्त केला आहे. गरिबी दूर करण्याचा आपला प्रयत्न बऱ्याच अंशी यशस्वी झाला आहे, जरी पूर्ण यशस्वी झाला नसला तरी. त्यामुळे आपण ज्या वेळेला कालचा भारत म्हणतो त्या कालच्या भारतामध्ये म्हणजे 1947 साली भारतामधल्या मध्यमवर्गाची संख्या 5 तर 35 कोटीमध्ये 1-2 कोटी होती. हे 1-2 कोटी मध्यमवर्ग कुठचे होते तर प्रामुख्याने सवर्ण होते, म्हणजे ब्राह्मण किंवा इतर फॉरवर्ड जाती ज्याला म्हणतात हल्ली त्याच्या जातीतले होते. बहुसंख्य लोक जे जवळजवळ 97-98% लोक हे दलित होते, ओबीसी होते, मुस्लिम होते, पारशी होते, जैन होते, अशा अनेक विभागामध्ये होते. मध्यमवर्ग ज्याला आपण म्हणतो तो फक्त 1-2 कोटीचा होता. आज मध्यमवर्ग भारतातला हा जवळजवळ 40 कोटीचा आहे. म्हणजे मध्यमवर्गामध्ये 40 कोटी लोक आहेत. म्हणजे 1 कोटीचे जे 40 कोटी मध्यमवर्गीय झाले ते कशामुळे झाले तर ती भारताची जी प्रगती झाली, औद्योगिक प्रगती झाली, शेतीमध्ये प्रगती झाली, वैज्ञानिक प्रगती झाली, त्या सगळ्या प्रगतीमुळे हा एक मोठाच्या मोठा मध्यमवर्ग तयार झाला. ह्याच मध्यमवर्गातनं जवळजवळ आज 40 लाख लोक अमेरिकेत गेलेले आहेत आणि तिकडे अत्यंत महत्वाच्या पदांवर आहेत आणि त्यांचं उत्पन्न पण खूप प्रचंड आहे. आता मुद्दा असा की हे तिकडे गेलेले जे लोक आहेत ते कुठून गेले, कोणाच्यामुळे गेले, कोणत्या प्रगतीमुळे गेले? नेहरूंनी पहिल्या दशकातच म्हणजे 1950 ते 1960 या दशकातच ज्या IIT सारख्या संस्था तयार केल्या, ज्या विज्ञान संस्था आणि ज्या व्यवस्थापन संस्था निर्माण केल्या, त्यातनं पास झालेले विद्यार्थी हे हळूहळू पुढे इतके शिकले की त्यांना अमेरिकेत जाण्याची इच्छा प्राप्त झाली ना अमेरिकेला अशा माणसांची गरज होती, त्यामुळे तिकडे गेले. 1960 ते 70 या दशकामध्ये हाच प्रगतीचा आलेख पुढे जात राहिला आणि इंदिरा गांधींनी 1969 मध्ये बँकांचं राष्ट्रीयकरण करून बँका खेडोपाडी पोहोचवल्या. तोपर्यंत म्हणजे 1969 पर्यंत बँका ह्या प्रामुख्याने या शहरांमध्ये होत्या आणि त्या मुख्यतः उद्योगपतींच्या गरजा सांभाळत असत. शेतकऱ्यांकडे पूर्ण दुर्लक्ष झालं होतं. 69 मध्ये राष्ट्रीयकरण झाल्यानंतर खेडोपाडी ब्रँचेस गेल्या बँकांच्या आणि शेतकऱ्यांना कर्ज मिळायला लागली. ती शेतकऱ्यांना कर्ज मिळायला लागल्या, शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावलं. आपण ज्याला हिरवी क्रांती, हरित क्रांती असं म्हणतो, ग्रीन रिव्होल्युशन म्हणतो, ती ग्रीन रिव्होल्युशन बँक राष्ट्रीयकरण झाल्याशिवाय होऊच शकली नसती.
कारण त्याशिवाय शेतकऱ्यांना आणि छोट्या व्यावसायिकांना कर्जच मिळू शकले असते. त्या कर्जातनं त्यांचे व्यवसाय उभे राहिले आणि ग्रामीण मध्यमवर्ग पण तयार व्हायला. अशा अर्थाने शहरात आणि खेड्यांमध्ये जो मध्यमवर्ग तयार होत गेला त्याची संख्या मगाशी म्हटल्याप्रमाणे 1 कोटी ते 40 कोटी झाली. त्याचं एक कारण आपला शिक्षण प्रसार, नेहरूंच्या नेतृत्वाखाली झालेला उच्च शिक्षण प्रसार आणि इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली झालेला आर्थिक प्रसार. हा प्रसार नसता तर हा मध्यमवर्ग वाढला नसता. आता आपल्याला हे लक्षात येतं पाहिजे की मध्यमवर्ग वाढणं म्हणजे काय. मध्यमवर्ग वाढणं म्हणजे आता इथे काही काही जे लोक हे भाषण ऐकत असतील त्यांना आठवत असेल किंवा त्यांनी त्यांच्या आई वडिलांना विचारावं. त्यांच्या आई वडिलांच्या काळामध्ये घरामध्ये ट्यूबलाईट सुद्धा नसायची, रेडिओ नसायचा, घरी कोणतेही वाहन असण्याचा प्रश्नच नव्हता, सायकल सुद्धा नसायची. पुण्या मुंबईत सुद्धा सायकल नसायची. आत्ता मात्र तुम्ही पाहाल तर अशी एकही हाऊसिंग सोसायटी नाही, मग ती औरंगाबादमध्ये नाही, नागपूरमध्ये नाही, पुण्यात नाही, मुंबईत नाही, कुठेही नाही की ज्या हाऊसिंग सोसायटीमध्ये पार्किंग प्रॉब्लेम नाही. म्हणजे प्रत्येक कुटुंबामध्ये एकतरी वाहन आहेच आणि ते अनेक वेळेला कार आहे आणि कारसाठी विशेष कर्ज दिली जातात बँकांकडनं आणि त्याच्यामुळे त्यांचा एकूण जीवनमान त्यांच्या मते वाढतं. आता या कार्सच्या पार्किंगचा प्रश्न येण्या इतपत अशी संकल्पना 1947 साली कोणी करूच शकलं नसतं. प्रत्येकाला सायकल सुद्धा मिळणं अशक्य होतं. आपल्याला आठवत असेल की बिहारच्या 10 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये तिथल्या सरकारने सांगितलं होतं की आम्ही सर्व मुलींना सायकली देणार आहोत. म्हणजे अजून तो जो समाजातला स्तर आहे त्यांच्याकडे सायकली सुद्धा नव्हत्या किंवा नाहीत. आता हा जो वाढणारा वर्ग आहे म्हणजे मध्यमवर्ग आहे त्यालाच आपण कंझ्युमर क्लास असं म्हणतो, म्हणजे ग्राहक वर्ग म्हणतो. या ग्राहक वर्गाच्या गरजा ज्या आहेत त्या गरजा आणि गरीब वर्गाच्या म्हणजे शेतमजुरांच्या, छोट्या शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या म्हणजे कमी पगार मिळणाऱ्या कामगारांच्या यांच्या गरजा याच्यामध्ये फरक आहे. ते विषमतेचं मुख्य आपल्याला दिसणारं दृश्य आहे आणि त्या विषमतेपोटी आता प्रचंड असंतोष आपल्या समाजात आहे. ही विषमता साधारणपणे 1980 नंतर सुरू झाली, पण 1970 ते 1980 ह्या काळामध्ये जे जागतिक आर्थिक अरिष्ट आलं त्या अरिष्टाच्या पार्श्वभूमीवरती इथल्या काही लोकांना आठवत असेल 74चा मराठवाड्याचा आणि महाराष्ट्रातला दुष्काळ हा इतका भीषण होता की तो जगातला सर्वात वाईट दुष्काळ असं त्याचं वर्णन केलं जातं. मुंबईमध्ये जे असंख्य लोक मराठवाड्यातनं किंवा सोलापूर या दक्षिण महाराष्ट्रातनं वगैरे आले ते प्रामुख्याने दुष्काळामधनं आले आणि आज अनेक कामगार जे गरीब कामगार आहेत ते सगळे त्या दुष्काळातनं मुंबईमध्ये कसे तरी आलेले आणि इकडे स्थायिक झालेले असे ते कामगार आहेत. कारण त्यांना तिकडे जीवनाचं काही साधनच उरलेलं नव्हतं, शेती नव्हती, उद्योग वाढत नव्हते. हा अरिष्टाचा काळ हा 1970 ते 80 मध्ये आपल्याला दिसला आणि तो अरिष्टाचा काळ दूर करण्यासाठी इंदिरा गांधींनी त्या काळात एक 20 कलमी कार्यक्रम केला होता ज्याच्यामुळे असंख्य गरीब शेतकऱ्यांची, शेतमजुरांची आणि आदिवासींची कर्ज माफ झाली, त्यांना घरं मिळण्याची सोय झाली आणि त्याच्यामुळे त्या 20 कलमी कार्यक्रमाने अनेक लोकांचं जीवनमान उंचावलं. त्याच जीवनमान उंचावलेल्या लोकांनी पुढे शिक्षण घेतलं आणि त्याच शिक्षणातनं ते आपल्या नव्या मध्यम वर्गात आले. 1980 ते 1990चा जो काळ आहे म्हणजे मगाशी आपण 50चा काळ पाहिला, 60 ते 70चा पाहिला, 70 ते 80चा पाहिला, 80 ते 90 काळामध्ये विशेषतः राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली ज्याला आपण कॉम्प्युटर रिव्होल्युशन म्हणतो ती कॉम्प्युटर रिव्होल्युशन सुरू झाली आणि तिथे असंख्य मुलांनी सॉफ्टवेअरचं शिक्षण घेतलं, हार्डवेअरचं शिक्षण घेतलं आणि त्याच्यामुळे त्यांना 1990 नंतर प्रचंड प्रमाणावरती अमेरिकेत जाण्याची इच्छा निर्माण झाली ना अमेरिकेच्या मगाशी म्हटल्याप्रमाणे गरज पण होती. म्हणजेच आता मी अमेरिकेला ज्या वेळेला गेलो प्रथम म्हणजे साधारणपणे 40 वर्षापूर्वी त्यावेळेला भारतीय लोकांची अमेरिकेतली संख्या ही फक्त 5-6 लाख होती. आता ती 40 लाखाच्या वर आहे, जवळजवळ 45 लाख भारतीय अमेरिकेत आहेत. परंतु ते अमेरिकेत गेल्यानंतर मात्र त्यांचा दृष्टिकोन हळूहळू बदलायला लागला. विशेषतः गेल्या 20-25 वर्षात म्हणजे राजीव गांधींच्या काळामध्ये कॉम्प्युटर क्रांतीचा फायदा घेऊन जे लोक अमेरिकेत गेले त्यांचा दृष्टिकोन हळूहळू बदलायला लागला आणि ते आपण टेक्नॉलॉजीचे प्रॉडक्ट आहोत असं मानण्याच्या ऐवजी आपण हिंदुस्थ राष्ट्राचे प्रतिनिधी आहोत अशा प्रकारे त्यांनी मांडणी सुरुवात केली. सावरकरांनी ज्या वेळेला इंग्लंडच्या किनाऱ्यावरनं सागरा प्राण तळमळला अशा ओळी लिहिल्या त्यावेळेला त्यांचा प्राण हा भारतात परत येण्यासाठी तळमळलेला होता. आताचे जे आपले अमेरिकेतले NRI फ्रेंड्स आहेत किंवा अनिवासी भारतीय आहेत त्यांना भारताच्या किनाऱ्यावर राहून त्यांना अमेरिकेत जाण्यासाठी त्यांचा प्राण तळमळत असतो. तिथे व्हिसा मिळण्यासाठी त्यांची खटपट असते, अमेरिकेचं नागरिकत्व घेण्यासाठी, अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी, अमेरिकेत नोकरी मिळवण्यासाठी, H-1B व्हिसासाठी, स्टुडंट व्हिसासाठी, परमनंट व्हिसासाठी
अमेरिकेत जाण्याची ही जी ओढ चालू झालेली आहे त्याचं कारण हा जो मध्यमवर्ग आहे, ह्या मध्यमवर्गाला आता भारतामध्ये ह्याच्या पुढे आपल्याला काय मिळणार ह्याच्याबद्दल खात्री वाटत नाही. कारण त्यांना असं वाटतंय हे जे दारिद्र्य आहे, ही जी गरिबी आहे, ही जी विषमता आहे ती त्यांनाच शेवटी त्यांचा बळी घेईल आणि म्हणून ते सगळे तिकडे जात आहेत. आणि तिकडे गेल्यानंतर अस्मितेच्या नावाखाली ते हिंदू राष्ट्राचं समर्थन करतायत आणि म्हणून राम जन्मभूमीला येणाऱ्या देणग्या या मोठ्या प्रमाणावरती ह्या अनिवासी भारतीयांकडनं येतात. हा सगळा जो प्रवास आहे, वेगळा प्रवास, हा 90 ते 2000 या दशकात झालाय. आणि दुर्दैवाने जो वर्ग तिकडे गेलाय तो म्हणजे राजीव गांधी चिल्ड्रन असं म्हणतात त्यांना. राजीव गांधींच्या कृपेनी, कृपा शब्द बरोबर नाही कारण सरकारचं कामच आहे ते, परंतु राजीव गांधींच्या धोरणांमुळे ते त्यांची सुबत्ता प्राप्त करू शकले, समृद्धी प्राप्त करू शकले, शिक्षण प्राप्त करू शकले आणि अमेरिकेत जाऊ शकले. आपण काय पाहिलंय तर त्यावेळेला ह्या धोरणांना म्हणजे 50 सालच्या पंडित नेहरूंच्या शिक्षणाच्या धोरणाला, इंदिरा गांधींच्या बँक राष्ट्रीयकरणाच्या धोरणाला, राजीव गांधींच्या कॉम्प्युटर आणि टेलिव्हिजन आणण्याच्या धोरणाला सगळ्यात कडक विरोध कोणी केला असेल, निदर्शनं केली असेल, रस्त्यावरती उतरले असतील तर ते मुख्यतः हे स्वतःला हिंदू राष्ट्रवादी म्हणणारे जे लोक आहेत त्यांनी या सगळ्या धोरणांना विरोध केला. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे सगळं हिंदू संस्कृतीच्या विरुद्ध चाललेलं आहे आणि आपल्याला हिंदू संस्कृतीच्या विरुद्ध आणि पाश्चिमात्य संस्कृतीचं आक्रमण करण्यासाठी हे सगळं शिक्षण चालू आहे अशी यांची धारणा होती. आपल्याला कदाचित आठवत असेल त्यावेळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्ववादी लोक जे होते ते आरक्षणाच्या धोरणाच्या पूर्ण विरोधात होते. काही मुलं तर अमेरिकेत गेल्यावर म्हणायची की आम्ही अमेरिकेत आलो याचं एकमेव कारण आम्हाला तिकडे आरक्षणाचं धोरण मान्य नव्हतं. आता पूर्णपणे 180 कोणामध्ये परत परिस्थिती बदललेली आहे. आता मोहन भागवतच नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप असं आवर्जून सांगतात की आम्ही आरक्षणाच्या बाजूचे आहोत. इतकंच नव्हे तर आम्ही कायमच आरक्षणाच्या बाजूचे आहोत. वस्तुतः अगदी 10 वर्षापूर्वी जरी तुम्ही भागवतांची भाषणं ऐकलीत तरी ते आरक्षणाच्या विरोधी कसे आहेत हे त्यातनं स्पष्ट होतं. आता मात्र जेव्हा त्यांना लक्षात आलंय की निवडून येण्यासाठी ओबीसी आणि दलित ह्या वर्गांची आपल्याला गरज आहे तेव्हा आपण आरक्षणाची बाजू घेतली पाहिजे. म्हणून आरक्षणाच्या विरोधातलं त्यांचं धोरण त्यांनी सोडून देऊन आता आरक्षणाचे जणू आपणच पुरस्कर्ते आहोत अशा प्रकारे भाषा त्यांनी सुरू केली. वस्तुतः डॉक्टर आंबेडकरांना ज्या वेळेला राज्यघटना समितीचे प्रमुख केले त्यावेळेला ह्या सगळ्या हिंदुत्ववाद्यांचा त्याला विरोध होता इतका की त्यांनी काही लेख लिहिलेत त्यावेळेच्या पाचजन्य आणि ऑर्गनायझर मध्ये की एका अस्पृश्य माणसाला, दलित माणसाला आपल्या राज्यघटनेचा प्रमुख नेमणं हे मुळी देशाचा अपमान करणार आहे. हे त्यांना नको होतं. त्यांना हवं होतं जुनी मनुस्मृती त्यांना परत आणायची होती. या घटनेची त्यांना गरज नव्हती. आत्ता सुद्धा जुनी गोष्ट नाही. राम जन्मभूमीचं भूमिपूजन ज्या वेळेला नरेंद्र मोदींनी केलं त्यावेळेला मोहन भागवतांनी जे तिकडे भाषण केलंय त्याच्यामधली शेवटच्या ओळी या प्रत्यक्ष नाव न घेता मनुस्मृतीतनं उद्धृत केलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे खरं कोणताही पंतप्रधान, विशेषतः सेक्युलर राष्ट्राचा पंतप्रधान असा कुठच्याही धार्मिक स्थळाचं भूमिपूजन करायला जात नाही आणि त्याने जाता कामा नये. परंतु प्रत्यक्षात नरेंद्र मोदी गेले कारण त्यांचाही हेतू हळूहळू इथे हिंदू राष्ट्र प्रस्थापित करायचं नाव न देता. म्हणून आता त्यांनी नवीन टूम काढलेली आहे. पूर्वी जसे ते आरक्षणाच्या विरोधात होते तसे ते सेक्युलरिझमच्याही पूर्ण विरोधात होते. आता ते म्हणायला लागलेले आहेत की आम्हीच खरे सेक्युलर आहोत आणि आम्हीच खरे आरक्षणवादी आहोत. म्हणजे आता त्यांनी सगळ्या जुन्या गोष्टी आहेत त्या बाजूला ठेवून आत्ताच्या सोयी सत्ता प्राप्त करण्यासाठी त्यांनी हे सगळं धोरण स्वीकारलेलं आहे. आता पुढच्या वर्षी 75 वर्ष अधिकृतपणे ज्यावेळेला पूर्ण होतील त्यावेळेला त्यांचा विचार असा आहे की लोकसभा आता जिथे 543 लोकसभेत खासदार असतात आणि 250 राज्यसभेत असतात त्यांचा विचार आता असा आहे की हे बदलायचं आणि 1000 खासदार करायचं. आता 1000 खासदार ज्यावेळी ते करतील त्यावेळेला आपल्या देशातली विषमता, कुठची विषमता, राजकीय विषमता अशी उघडी. कारण साधारणपणे 650 ते 700 खासदार हे मुख्यतः उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश या हिंदी बेल्टमध्ये ज्याला आपण म्हणतो त्या हिंदी बेल्टमधून येतात आणि उरलेले जे असतील जवळजवळ 300, 350 किंवा अगदी 600 झालं तरी 400 हे दक्षिण आणि ईस्ट इंडियात येतात. म्हणजे त्यांची कायम मायनॉरिटी राहणार आणि कायम मेजॉरिटी ही हिंदू राष्ट्र असं त्याला म्हणतात हल्ली. हिंदी भाषा, हिंदू धर्म आणि हिंदू राष्ट्र असं जोडणारा हा त्यांचा डाव आहे आणि त्याच्या आधारे कायम भारतीय जनता पक्षाचं राज्य राहील. कारण भारतीय जनता पक्षाचा जो पाया आहे तो प्रामुख्याने तुमच्या लक्षात येईल
हा मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, राजस्थान ह्या प्रांतांमध्ये त्यांचा पाया आहे. त्यांचा पाया दक्षिणेत मगाशी म्हटल्याप्रमाणे तामिळनाडूत नाही, केरळमध्ये नाही, पांडिचेरीत नाही, खऱ्या अर्थाने आंध्रमध्ये नाही, तेलंगणामध्ये नाही, महाराष्ट्रात सुद्धा नामके वास्ते आहे. अशा अर्थाने भारत आत्ता राजकीय दृष्ट्या खरा विभागलेलाच आहे. परंतु ते आत्ताच विभागलेलं जाणं हे संघटितपणे विघटित होण्याचं नाहीये. संघटितपणे जर विघटित व्हायचं असेल तर त्यांना वेगळी धोरणं स्वीकारायला लागतील, जी ते स्वीकारतायत. आणि त्यांच्या लक्षात येत नाहीये की आपण जी धोरणं स्वीकारतोय त्यामुळे आपल्या देशाची संघटना, आपल्या देशाची घटना ही विस्कटली जाणार आहे. आणि मग काश्मीरमधल्या लोकांना एकत्र वेगळं व्हायची संधी मिळेल, नागालँड मिझोरमच्या लोकांना संधी मिळेल, आणि द्राविडिस्तानची चळवळ पुन्हा उठाव घेऊ शकेल. खलिस्तानची चळवळ सुद्धा म्हणते आम्हाला शिखांना तुमच्या हिंदू राष्ट्रामध्ये स्थान नाही. म्हणजेच आत्ताचे जे ह्या सरकारचे प्रयत्न चालू आहेत त्या प्रयत्नांमध्ये तुम्ही भाषणाचा विषय ठरवलाय काल, आज आणि उद्या. तर काल ज्या वेळेला म्हणजे 47 साली भारत आपल्याला कसा जोडता येईल, एकत्र आणता येईल, हा मुख्य चर्चेचा विषय होता. आणि म्हणून 1950 मध्ये 52 मध्ये आपण पंचवार्षिक योजना आणल्या. पंचवार्षिक योजना 11-12 पूर्ण झाल्या. आणि नरेंद्र मोदींनी आल्याबरोबर काय केलं असेल तर नियोजन आयोगच रद्द केला. पंचवार्षिक योजनांची संकल्पनाच त्यांनी रद्द केली. म्हणजे हळूहळू जे स्वातंत्र्य चळवळीत तयार झालंय, जे शिल्प, स्वतंत्र भारताचं शिल्प जे स्वातंत्र्य चळवळीत तयार झालं, त्यांनी आकार घेतला, ते शिल्पच मोडून काढण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि त्याचा एक उघड दिसणारा भाग म्हणजे सेंट्रल व्हिस्टा नावाची जी गोष्ट आता दिल्लीमध्ये बांधतायत जवळजवळ 36,000 कोटी रुपये खर्च करून. ज्या वेळेला कोविड सारखा एक मोठा महामारीचा हे चालू असताना, हाहाकार चालू असताना 36,000 कोटी हॉस्पिटल आणि ICU आणि ऑक्सिजन यांना निर्माण करण्याऐवजी ते तिकडे सेंट्रल विस्टा तयार करतात. या सेंट्रल विस्टामध्ये राजपथचा जो मुख्य रस्ता आहे तो बदलणार, पंतप्रधानाचं घर बदलणार, आणि जवळजवळ 8 ते 10 इमारती ज्या उभ्या राहिल्या होत्या त्याही तोडणार. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आत्ताचं पार्लमेंट आहे, जे आत्ताची पार्लमेंटची बिल्डिंग आहे ती पूर्णपणे ती निष्प्रभ करून टाकणार, कदाचित त्याचं म्युझियम करणार. कारण ते पाडण्यात त्यांना खर्च जास्त येणार आहे. म्हणून त्यांनी नवीन पार्लमेंट बांधायला घेतलंय. आणि त्या नवीन पार्लमेंटमध्ये 1000 खासदारांची सोय आहे. ती 1000 खासदारांची सोय करण्यासाठी म्हणजे जी त्यांची संकल्पना 1000 खासदार करून आपलं प्रभुत्व प्रस्थापित करण्याची, म्हणजे उत्तर भारताचं प्रभुत्व संपूर्ण भारतावरती प्रस्थापित करण्याची जी त्यांची योजना आहे, त्या योजनेचा एक भाग म्हणून हा सेंट्रल विस्टा एवढे पैसे खर्च करून केला जातोय. आणि त्याचं कारण मुख्यतः नरेंद्र मोदी यांचे स्वतःबद्दलची असलेली आत्मप्रतिमा आणि आत्मप्रतिष्ठा ह्याचं त्यांना इतकं कोड कौतुक आहे की त्यांना आपला संस्कार या इतिहासावरती कायम राहावा म्हणून ते करतायत. आपण लक्षात घेतलं असेल, तुमचं लस केल्यानंतर जे सर्टिफिकेट आहे त्याच्यावरही त्यांचा फोटो आहे. तुम्ही कोणत्याही पेट्रोल पंपावरती जा, तिथेही त्यांचा फोटो आहे. तुम्ही कोणताही टेलिव्हिजन चालू करा, कोणताही चॅनल चालू करा, तिथे तुम्हाला त्यांचंच भाषण ऐकू येईल. फक्त 15 ऑगस्टला नाही, आजच्या त्यांचे दररोज. आणि त्यांची फक्त त्यांचीच भाषण चालू असतात, त्यांच्याच मुलाखती चालू असतात, त्यांच्याच मन की बात चालू असतात. याचं कारण त्यांना एक वेगळ्या प्रकारची एकाधिकारशाही जी संस्कृती RSS मध्ये आहे, त्या एकाधिकारशाहीची संस्कृती त्यांना आता राष्ट्रव्यापी पातळीवरती करायची आहे. आणि तिकडे मोहन भागवत आहेत, इकडे नरेंद्र मोदी आहेत. पण आता नरेंद्र मोदी इतके पॉवरफुल झालेले आहेत की त्यांनी मोहन भागवतांनाच बाजूला सारलेलं आहे, किंबहुना RSSलाच बाजूला सारलेलं आहे. RSSला हे लक्षातही येत नाही, किंवा लक्षात आलं तर ते बोलू शकत नाहीयेत, त्यांची परिस्थिती सांगताही येत नाही, अशा प्रकारची आहे. आणि सहनही होत नाही. आणि त्या परिस्थितीमध्ये आता RSS हळूहळू बाजूला करून नरेंद्र मोदी संपूर्णपणे त्यांचं एक प्रकारे साम्राज्य म्हणूया किंवा अधिराज्य आपल्या देशामध्ये प्रस्थापित करायचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. तो डाव त्यांचा 2024 साली कदाचित यशस्वी सुद्धा होईल. 2022 साली त्या डावाचं अधिक स्पष्टपणे मांडणी केली जाईल, म्हणजे पुढच्या वर्षी. आणि तो 2024 साली यशस्वी होईल किंवा नाही होईल माहित नाही, ते आपल्या हातात आहे. परवा राहुल गांधींनी म्हटल्याप्रमाणे 60% लोकांचं विरोध असलेले जे पक्ष आहेत, 14 विरोधी पक्ष आहेत, त्या 14 विरोधी पक्षांनी 60% लोकांचं प्रतिनिधित्व करून या सरकारच्या धोरणांना विरोध केलेला आहे. परंतु तरी सुद्धा हे सरकार त्यांचं धोरण लादतंय, म्हणजे कमी लोकांचं धोरण जास्त लोकांवरती लादतंय. आणि ते प्रामुख्याने दक्षिणेवरती आणि पूर्वेवरती लादतंय, म्हणजे दक्षिणेतल्या राज्यावरती आणि पूर्वेतल्या राज्यावरती, म्हणजे नॉर्थ ईस्ट मध्ये किंवा बंगालमध्ये. आता अशा प्रकारची अप्रत्यक्षपणे विघटन शक्ती सरकारच्या पुढाकारानेच कार्यरत झालेली आहे. आणि जर ती अशा पद्धतीने विघटन शक्ती वाढत गेली तर आपल्याला काश्मीर, पंजाब, बंगाल, द्रविडिस्तान असे अनेक प्रदेशांमध्ये स्वातंत्र्याच्या अस्मितेच्या चळवळी उभ्या राहतील.
जशी चळवळ बांगलादेशमध्ये उभी राहिली आणि पाकिस्तानला धर्माच्या आधारावरती देश टिकवता आला नाही, तशा चळवळी भारतात उभ्या राहिल्या आणि त्या जर उग्र होत गेल्या, यात आपण अफगाणिस्तान पाहतोय. अफगाणिस्तानमध्ये तालिबाननी जवळजवळ संपूर्ण अफगाणिस्तान आता पूर्णपणे ताब्यात घेतलेला आहे आणि अफगाणिस्तान मधला सर्व धर्मभाव संस्कृती संपलेली आहे. अफगाणिस्तान मधला हा संघर्ष भारताला अतिशय कठीण जाणार आहे. पाकिस्तानच्या बरोबरचा आपला संघर्ष कठीण जाणार आहे. चीननी गलवानमध्ये प्रवेश केलेला आहे, चीनशी आपल्याला संघर्ष करणं कठीण जाणार आहे. म्हणजे एका बाजूनी आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपल्यावर दबाव आहे, शेजारी राष्ट्रांच्याकडनं आपल्यावर दबाव आहे आणि अंतर्गत सुद्धा विघटन शक्ती वाढतायत. त्यामुळे उद्याच्या भारतामध्ये आपल्याला हीच काळजी मुख्यतः घ्यायची की आपल्या देशाची एकात्मता आणि एकता कशी. 1947 मध्ये 15 ऑगस्ट 1947 ला भारताला 100 वर्ष पूर्ण होती आणि 26 जानेवारी 1950 ला भारताच्या प्रजासत्ताकाला 100 वर्ष पूर्ण होती. म्हणजेच अजून फारशी वर्ष राहिलेली नाहीत. अजून 26 वर्षांनी भारताला 100 वर्ष पूर्ण होणार आहेत. तोपर्यंत आणि त्यानंतर जर भारत टिकवायचा असेल तर या सगळ्या विघटन शक्तींचा पूर्णपणे पाडाव केला पाहिजे, पूर्णपणे निपात केला पाहिजे. आणि तो जर झाला नाही तर आपणच त्याला कारणीभूत ठरू. पुढच्या पिढ्या आपल्या पिढीला कधीही क्षमा करणार नाहीत. कारण भारताचा म्हणजे एकत्र भारताचा 47 साली निर्माण झालेल्या एकत्र भारताचा आपण नीट विचार केला नाही, त्याची काळजी घेतली नाही, म्हणून भारताचं विघटन झालं असं पुढच्या पिढ्या आपल्याला म्हणतील. म्हणून उद्याचा भारत हा कोणत्याही सरकारच्या कोणत्याही पक्षाच्या ताब्यात न देता जनतेने आपणहून आपल्या ताब्यात घेतला पाहिजे आणि ह्या विघटनवादी शक्ती ज्या आहेत, सनातनी शक्ती ज्या आहेत, त्यांचा पूर्ण पाडाव निपात केला पाहिजे. एवढंच उद्या भारताविषयी सांगता येईल. ते सांगून मी माझे 4 शब्द संपवतो. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद माननीय केतकर सर. आपलं मार्गदर्शन आणि विचार एका अर्थानं देशाप्रती आणि देशाच्या स्वातंत्र्य दिनी वाटणारी संविधानाप्रतीची चिंता आणि आम्हा सर्वांना चिंतनाकडे नेणारं असं हे मार्गदर्शन आहे. सर, एका दुसरा प्रश्न घेता येईल केतकर सर? आता 12 वाजले, एखाद दुसराच घ्या पण जास्त नको. ठीक आहे, ठीक. एक वारंवार सगळ्यांच्या याच्यातून एक संदर्भ येतोय सर. माननीय गव्हाणे सर आहेत आपले अध्यक्ष, ते पण नंतर बोलणार आहेत. फक्त जवळपास डॉक्टर किलचे असतील, डॉक्टर धापते, कल्याण सावंत सर, या 3-4 प्राध्यापकांच्या याच्यातून एक सार असा आहे की सर, हे अराजकाकडे जाणारी वाटचाल जी आहे ती होत असताना बरेचसे पक्ष राष्ट्रहितापेक्षा आणि याही मुद्द्यापेक्षा पक्षीय राजकारणात जास्त गुंतलेले. तर हे थांबवण्यासाठी प्रभावीपणे काय करावं लागेल? प्रभावीपणे एकत्र येऊन काम करावं लागेल आणि बाकी सगळे पक्ष किंवा एकूण सगळे राजकारणी हे काही देशाचं विघटन करण्याच्या बाजूचे नाहीयेत. परंतु लोकांनी पण त्यांची जागरूकता वाढवली पाहिजे. आणि आता नरेंद्र मोदींना जे 2014 आणि 2019 मतदान झालं, याचा अर्थ लोकांमध्ये ती जागरूकता कमी आहे. सगळे विरोधी पक्ष आता एकत्र आले. परवा 14-15 विरोधी पक्ष एकत्र आले आणि त्यांनी विजय चौकात आणि गांधीजींच्या पुतळ्यासमोर शपथ घेतली. ते माझ्या मते स्पष्ट करते की त्यांचं एकत्र येणं हे क्रमप्राप्त पण होत आहे, होणार पण आहे. परंतु लोकांमध्ये जागरूकता कमी आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल. आणि त्याच्यामुळे नरेंद्र मोदींना मतं मिळतात म्हणण्यापेक्षा त्यांना आपल्यामध्ये फूट पाडणं शक्य होत आहे. जे इंग्रजांना करायचं होतं ते आता नरेंद्र मोदी करतायत. थँक्यू. अलीकडच्या काळामध्ये ग्लोबल टू लोकल असे कन्सेप्ट, ज्याला ग्लोकल म्हटलं जातं, आपण ग्लोबल कडून लोकल कडे आणताना सर एक चिंतनशील असं मार्गदर्शन केलेलं आहे. आपल्याला पुढील कार्यासाठी शुभेच्छा. आणि आपल्या व्यस्त वेळेमध्ये आमच्यासाठी आवर्जून आपण उपस्थित झाला सर. आपण मांडत असलेली विचारधारा आणि आपण जी भावना व्यक्त करतात तीच कृतीमध्ये आणणारे आम्ही सर्वजण मंडळी आहोत. आपण आम्हाला एक अर्थानं लोकसंवाद फाउंडेशनला एक दिशा देण्याचं काम आणि आपल्या माध्यमातून देशाबद्दलची चिंता आणि चिंतन आम्हाला कशा पद्धतीने मांडता येईल याचा एक रोडमॅप आपण करून दिलेला आहे सर. आपल्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा. यानंतर आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पत्रकारिता विभागाचे माजी विभाग प्रमुख, एक कर्ते सुधारक आणि 2 विद्यापीठाचे माजी कुलगुरू राहिलेले प्रोफेसर सुधीर गव्हाणे सर हे अध्यक्ष समारोप करतील. त्यानंतर काही प्रश्न उत्तर आपण घेऊयात. डॉक्टर सलामपुरे सर, अनेक मान्यवर सहभागी आहेत, त्या सर्वांचं स्वागत. यानंतर मी गव्हाणे सरांना विनंती करतो सर, आपण अध्यक्ष समारोप करावा. लोकसंवाद फाउंडेशनच्या वतीनं आज एक अत्यंत अप्रतिम असा वैचारिक मेजवानी देणारा उपक्रम भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आयोजित केल्याबद्दल मी सर्व आयोजकांचं आणि मित्रमंडळींचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आपण आज कुमार केतकर सरांना या व्याख्यानासाठी
त्यांचं व्याख्यान ऐकण्याची संधी सर्व मित्रांना दिली, त्याचबरोबर सर्व डिजिटली प्रेझेंट असणाऱ्या सगळ्या नागरिकांना दिली. फार महत्वाची गोष्ट आहे. त्यांनी जो एक व्यापक पट नितांत सुंदर रीतीने मांडला की हा कोणत्या एका पक्षाचा, एका विचाराचा, एका दृष्टिकोनाचा मुद्दा नसून भारत देशाच्या निर्मिती मागची जी वैचारिक परंपरा आहे, एक त्यामागचं जे एक चिंतन आहे आणि सगळ्या जाती धर्मांना, सगळ्या परंपरांना, संस्कृतींना, भाषांना एकत्र ठेवून भारताला संघटित ठेवण्यासाठीची जी मनोभूमिका आपल्या स्वातंत्र्य लढ्यातनं निर्माण झालेली आहे, त्याला जतन करण्यासाठी कशा प्रकारचं भौगोलिक परिप्रेक्ष्य होता त्या काळी 47च्या पूर्वी, त्यानंतर आणि त्यानंतर त्याचं विघटन कसं होत गेलं आणि संभाव्य धोके काय काय निर्माण झालेले होते आणि त्यावर आपण मात कशी केली आणि इंदिरा गांधी आणि स्वतः राजीव गांधी यांनी त्यासाठी आपले प्राणांची आहुती कशी दिली, याबद्दल एका तटस्थ भावनेनं त्यांनी एक चिंतक म्हणून, विचारवंत म्हणून अतिशय समग्र असं चिंतन मांडलेलं आहे. आणि या देशाला सर्वात जास्त धोके जे आहेत विघटनाचे, ते विघटनाचे धोके स्वतःला राष्ट्रीय म्हणून घेणाऱ्या, राष्ट्रभक्त म्हणून घेणाऱ्या विचारसरणीचे सर्वात जास्त धोके आहेत. हे त्यांनी अतिशय स्पष्टपणानं, नेमकेपणानं आपल्याला सांगितलं की खलिस्तानचा धोका होऊ शकतो, उत्तर पूर्वेमधनं धोका होऊ शकतो की जिथं बुद्धिस्ट लोकांचं प्राबल्य आहे, मुस्लिम लोकांचं प्राबल्य असणाऱ्या काश्मीरमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो, धोका होऊ शकतो, पंजाबमध्ये धोका होऊ शकतो. आणि भारताच्या ज्या ज्या सीमा आहेत त्या सगळ्या सीमा रेषेकडे आपण जर पाहिलं, सीमावर्ती प्रदेशांकडं, तर तिथं जे भारतामध्ये मायनॉरिटी, अल्पसंख्य मानणारे आहेत ते तिथे बहुसंख्य आहेत. तेव्हा अल्पसंख्य आणि बहुसंख्य हे एक मिथ आहे भारतामध्ये, कारण ते अल्पसंख्य आणि बहुसंख्यांचं प्रमाण हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये प्रदर्शित होतं. आणि म्हणून जेव्हा आपण पंजाबचा विचार करतो तिथं शीख समुदाय बहुसंख्य आहे आणि त्यामुळे आणि तो आपला सीमावर्ती प्रदेश आहे. तर तशा प्रकारच्या प्रवृत्तींना खतपाणी घालायचं का, याच्यावर आपण विचार करायची गरज आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रदेशातले जे काही प्रश्न आहेत ते अतिशय अप्रतिमरित्या कुमार केतकर सरांनी आपल्यासमोर मांडलेले आहेत. आणि पुढच्या 25-30 वर्षामध्ये जेव्हा देश 100 वर्षाचा होईल त्यावेळेचे जे संभाव्य प्रश्न निर्माण होऊ शकतात, ते जे धोके आहेत ते धोके राजकीय नव्हे, ते देशाची विभागणी करणारे धोके आहेत. याचं गांभीर्य आम जनतेपर्यंत, सामान्य नागरिकापर्यंत वेगवेगळ्या माध्यमात पोहोचवण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा प्राध्यापकांची आहे, वैचारिक नेतृत्व देऊ पाहणाऱ्या आपल्यासारख्या तरुणांची आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आज जे चिंतन कुमार केतकर सरांनी मांडलेलं आहे, मी डॉक्टर राजेश करपे आणि संजय शिंदे यांना विनंती करेन की सरांचं हे जे काही आजची मांडणी आहे ती तर आपण सोशल मीडियावर सगळ्यात टाकाच, पण त्याच्याबरोबर त्याचं एक स्क्रिप्ट बनवता आलं आपल्याला, तर ते सुद्धा आपण मुद्रित स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांमध्ये पोहोचवण्याच्या दृष्टीनं सुद्धा प्रयत्न करावा, अशी मी आग्रहानं आपल्याला विनंती करू इच्छितो. कारण हे जे चिंतन आहे, हे जे मनन आहे, ही जी मांडणी आहे, ही मांडणी भारताच्या रक्षणाची मांडणी आहे, भारताच्या भवितव्याची मांडणी आहे आणि भारताच्या भविष्य दिशेची मांडणी आहे की स्वातंत्र्यानंतर भारताने गेल्या 70 दशकामध्ये, 7 दशकामध्ये काय प्रगती साधली, ती दैदिप्यमान प्रगती झाकण्याचा प्रयत्न, झाकवण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि असं दाखवलं जातंय की अटल बिहारी वाजपेयींच्या कालखंडात सुद्धा काही नाही झालेलं, जे झालंय ते गेल्या 7-8 वर्षातच झालेलं आहे. अशा प्रकारची मांडणी करण्याचा जो एक कल्ली प्रयत्न होतोय तो देशाच्या दृष्टीनं जास्त घातक आहे. कारण देशाची प्रगती कोण्या एका पंतप्रधानांच्या द्वारे, कोण्या एका राजवटीच्या द्वारे होत नाही, तर समग्र नागरिक आणि समस्त संस्था यांच्या सगळ्यांच्या एकत्रित सहभागानं होते. आणि मुख्य म्हणजे केतकर सरांनी सांगितल्याप्रमाणे लोकशाही व्यवस्थेनं जी संधी वंचितांना संधी दिलेली आहे त्या संधीमुळे होते आहे, याचा आपण विचार करायला पाहिजे. लोकशाहीचा अर्थच मुळी डेमोज आणि क्रसी. डेमोज म्हणजे वंचित, क्रसी म्हणजे अथॉरिटी. डेमोजला म्हणजे वंचित वर्गांना अधिकार, प्रतिष्ठा, पद देण्याची जी काही व्यवस्था आहे ती लोकशाही आहे आणि ती शांततामय मार्गानं या प्रकारची प्रतिष्ठा देणारी व्यवस्था मानली जाते आहे. आणि त्यामुळं मला या निमित्तानं सांगायचं आहे की आपण
या दृष्टीनं विचार करायची गरज आहे की एक मिनिट माझं मला वाटतं व्हिडिओ ऑफ झालाय सर आपला, ऑडिओ हा, येतोय. आता- येस येस. आता आलं. हा, तर माझं असं म्हणणं आहे की गेल्या 70 वर्षामध्ये 75 वर्षामध्ये आपण 7 दशकांमध्ये आपण जे प्रगती साध्य केलेली, ज्याचा उल्लेख कुमार केतकर सरांनी पुसटसा केला, आणि ती जी प्रगती आहे ती कोणत्या कोणत्या दिशेनं, कोणकोणत्या अंगाने, कोणकोणत्या वर्गांमध्ये झालेली आहे. आणि ही जी काही प्रगती आहे ती शेतीमधली प्रगती असो, उद्योगामधली प्रगती असो, शिक्षणामधली प्रगती असो, रोजगार निर्मितीमध्ये प्रगती असो, किंवा सर्व समुदायांना सोबत घेऊन जाणारी प्रगती असो, या प्रगतीचं नीटपणे मांडणी, विश्लेषण करण्याचं काम, प्रकल्प राजेश करपे, आपण विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर आहात. विद्यापीठासारख्या संस्थेनी अशा प्रकारचे प्रकल्प घेणं आवश्यक आहे, ज्यातनं सत्यवादी, सत्यदर्शी मांडणी समाजासमोर मांडली गेली पाहिजे. एकतर्फी, एककल्ली मांडणी कुणाची होता कामा नये. मी तर असं म्हणेन, आजच्या सरकारनं काही चांगली कामं केली असतील तर त्याचाही उल्लेख त्यामध्ये यावा, पण याचा अर्थ असा नाही की आधी काहीच झालेलं नाही. आधी फक्त अंधार होता आणि आता फक्त प्रकाश घेऊन आलेलो आम्ही सूर्य आहोत, असं नाहीये. हे सूर्य स्वातंत्र्य चळवळीमध्ये होते, हे सूर्य स्वातंत्र्यानंतर सुद्धा होते, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये होते, आणि त्यांच्या चमकदार कामगिरीमुळे आज देश या अवस्थेमध्ये पोहोचलेला आहे. भारताचं मनुष्यबळ ही एक फार महाशक्ती आहे, आणि या महाशक्तीनं आपला प्रताप, पराक्रम दाखवलेला आहे. त्या पराक्रमाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतंय की केतकर साहेबांनी जी मांडणी केलेली आहे त्या मांडणीवर चिकित्सा होणं, आणि एक एक क्षेत्र घेऊन विद्यापीठासारख्या संस्थांनी की शिक्षणामध्ये काय प्रगती गेल्या 75 वर्षात झालेली आहे, उद्योग क्षेत्रामध्ये काय प्रगती गेल्या 75 वर्षात झाली, आणि दशकानुसार त्याचं विश्लेषण, फॅक्च्युअल विश्लेषण करायला पाहिजे. अर्थव्यवस्थेमध्ये काय काय परिवर्तन गेल्या 7 दशकांमध्ये झालेलं आहे, याचं विश्लेषण आपण करायला पाहिजे. म्हणजे अगदी थेटपणे सांगायचं झालं तर आपण हे लक्षात घ्या की पायाभूत संरचना करण्यासाठी नेहरूंच्या नेतृत्वाखाली भारताचं जे एक आधारस्तंभ निर्माण केला गेला, आणि मिक्स इकॉनॉमी, मिश्र अर्थव्यवस्था आपण स्वीकारली, त्यामुळं खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्र हे एकत्र नांदलं गेलं, एकत्र विकसित होत गेलं, आणि त्यामुळं आपण ना संपूर्णपणानं सार्वजनिक क्षेत्राचे गुलाम झालो, ना संपूर्णपणानं खाजगी क्षेत्राचे गुलाम झालो. त्यामध्ये एक संतुलन साधलं गेलं, आणि त्या संतुलनाचे पडसाद आपल्या अर्थव्यवस्थेनं साधलेल्या प्रगतीमध्ये आपल्याला दिसत आहे. बँकांचं राष्ट्रीयकरण झालं, जे इंदिरा गांधींनी केले, त्याचा उल्लेख केतकर साहेबांनी केला. बँकेचं राष्ट्रीयकरण जर केलं नसतं तर 2008-9 साली जो आपल्या जागतिक मंदी आली त्याचे फटके भारताला बसले असते, आणि भारतीय अर्थव्यवस्था जी आहे ती बँकांवर आधारित होती. सार्वजनिक क्षेत्रामध्ये बँका असल्यामुळं आपल्याला आंतरराष्ट्रीय आर्थिक झटका बसला नाही. त्यातून आपण भारत वाचू शकलो. जगातल्या अनेक देशांना अर्धा वर्ष लागली त्यातून सावरायला, आपण सावरू शकलो. भारताची धोरणं, म्हणूनच मला असं वाटतं की भारताचं एक धोरण होतं जे अटलजींनी सुद्धा बदललं नाही. परराष्ट्रीय धोरण असो किंवा आर्थिक धोरण असो किंवा मूलभूत स्ट्रक्चर असो, संरचना असो, नियोजन मंडळाची सुद्धा असो, ती त्यांनी सुद्धा बदलली नाही. परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये त्या सगळ्या व्यवस्था, सगळी प्रतीकं नेस्तनाबूत करण्याचे जे प्रयत्न होत आहेत त्याकडं मी आपलं लक्ष वेधतो. आणि याला उत्तर एकच आहे की बुद्धिवादी वर्गांनी यावर साकल्यानं, समग्रपणानं वेगवेगळ्या क्षेत्रांचा योगदान लक्षात घेऊन असे जर एक 8-10 ग्रंथ आपण निर्माण करू शकलो, आणि या संबंधीचं जागरण निर्माण ही एक संधी आहे, एक निमित्त आहे. आणि अशी एक 101 व्याख्यानं आपल्याला करता आली, 75 व्याख्यानं करता आली, वेगवेगळ्या विषयावर भारताने काय कसं निर्माण केले. विद्यापीठासारख्या संस्थांनी यासाठी विशेष निधी घेऊन यासारखे प्रकल्प राबवले पाहिजेत. विद्यापीठाची ती नैतिक जबाबदारी की भारताने गेल्या 75 वर्षामध्ये काय साध्य केलेलं आहे आणि काय त्याची प्रगती झालेली आहे, कशी झालेली आहे, तटस्थपणे मांडणी करण्याची ही विद्यापीठांची जबाबदारी आहे, असं मला नेमकेपणानं सांगावं असं वाटतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल की भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा अवघी 20 विद्यापीठ, 500 महाविद्यालय आणि फक्त 1 लाख विद्यार्थी होते. आज मितीला आपल्या देशामध्ये 977 विद्यापीठ, 50,000हून अधिक महाविद्यालय आणि
3,77,00,000 विद्यार्थी आपल्या देशामध्ये आहेत. 377 दशलक्ष विद्यार्थी आपल्या देशामध्ये आहेत आणि जगातल्या सगळ्यात मोठ्या उच्च शिक्षण व्यवस्थेचे आपण सहभागी आहोत. शिक्षणाची जर व्यवस्था नुसता विचार केला तर आज ज्या शाळा आहेत, लाखो शाळा आहेत आणि 94 लाख शिक्षक आहेत, 15 लाख प्राध्यापक आहेत. अशा प्रकारची एक व्यवस्था आपण निर्माण केली आणि या व्यवस्थेतनं कोण शिकलेला आहे? गेल्या 70 वर्षामध्ये समाजातले जे शिक्षणापासून शेकडो वर्ष दूर राहिलेले जे वर्ग होते ते वंचित वर्ग शिक्षणानं पुनीत होऊन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपली जबाबदारी बाळगत आहेत. ज्या महिला शिक्षण वंचित होत्या त्या महिला सुद्धा आपल्या विज्ञानाच्या, ज्ञानाच्या परंपरेनं, खेळाच्या प्रतिभेनं चमकत आहेत. हे सगळे लाखो पुरुषांचं, लाखो महिलांचं, वंचित वर्गातल्या शेकडो पुरुष महिलांचं जे उन्नतीकरण झालेलं आहे, जे सक्षमीकरण झालेलं आहे, एम्पॉवरमेंट झालेली आहे, ती देशाच्या प्रगतीचं ठसठशीत लक्षण आहे. आणि ही सर्व प्रगती समाज बदलाचं, सोशल चेंजचं लक्षण आहे. कारण तो समाज बदल हा समाजानं स्वीकारलेला आहे, सोशल सँक्शन आहे त्याला. आणि म्हणून मला असं वाटतं की भारतीय स्वातंत्र्याने देशाची जी प्रगती साध्य केलेली आहे त्या प्रगतीचा नीटसपणे वेध घेणं आणि कोणत्याही प्रक्षीय दृष्टिकोनाचा न अवलंब करता तटस्थपणे त्याचं विश्लेषण करण्याची जबाबदारी ही विद्यापीठांसारख्या बुद्धिजीवी, तुमच्या माझ्यासारख्या बुद्धिजीवी माणसांची जबाबदारी आहे. आणि देशाचे तुकडे होऊ नये याची आपण काळजी घ्यायची गरज आहे. आणि ह्या जो एक अल्पसंख्य बहुसंख्यांचा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत जास्त धोकादायक आहे. आताच कुमार केतकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हे आपल्याला मान्य करावं लागेल की जे देश एका धर्माच्या नावाने उभे राहिले, एका संस्कृतीच्या नावाने उभे राहिले, एका भाषेच्या नावाने उभे राहिले, त्या देशांमध्ये सुद्धा अंतर्गत कलह झालेले आहेत. त्या देशांचेही तुकडे झालेले आहेत. आपण हे पाहतो. मुस्लिम राष्ट्र मुस्लिमांशी लढतायत हे आपण पाहतो. ख्रिश्चन राष्ट्र ख्रिश्चनांशी लढतायत आपण हे पाहतो आहोत. आणि चायना आणि जपान यांचंही परस्परामध्ये युद्ध झालेलं आहे. बुद्धिस्ट राष्ट्र आहे. तेव्हा धर्माच्या नावावर राष्ट्र निर्मिती झाली म्हणजे सगळं आलबेल होतं. हे सुद्धा एक दादांत खोटी स्थिती आहे. याचा आपण जागतिक अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येतो. याचं भान समाजामध्ये निर्माण करणं, नव्या पिढीमध्ये निर्माण करणं हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे असं मला नेमकेपणानं सांगावं असं वाटतं. आणि ज्या गोष्टी आपल्या देशामध्ये झालेल्या आहेत, ज्यांनी कर्तबगारी केलेली आहे, ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपलं आयुष्य अर्पण केलेलं आहे देशभक्तीनं, त्या व्यक्तींना बदनाम करण्याची जी काही मोहीम आपल्या देशामध्ये चालू आहे की आता नेहरूंबद्दल कुणी चांगलं बोललं तर तो एक टीकेचा विषय होतो. तो व्यक्ती काय पातक केलं नेहरूंनी किंवा सुभाषचंद्र बोस यांनी किंवा वल्लभभाई पटेल यांनी? देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या माणसांचं नाव घेणं ज्या देशामध्ये सुद्धा टीकेला कारणीभूत होतं त्यासारखं सामाजिक सांस्कृतिक वातावरण देशामध्ये नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मी प्रकर्षानं बोलू इच्छितो की विरोधी विचार मांडणं हा लोकशाहीमध्ये कायदेशीर अधिकार आहे. लेजिटिमेट राईट ऑफ डिसिडन्स म्हणजे डेमोक्रेसी आहे. कायदेशीररित्या विरोध व्यक्त करण्याचा अधिकार असणं, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आपल्या घटनेनं दिलेलं आहे. त्याला रक्षण करण्याच्या ऐवजी त्याचं खंडनीकरण करणं, त्याचे तुकडे करणं, ते अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न करणं ही अतिशय धोकेदायक गोष्ट आहे. आणि या धोकेदायक गोष्टीकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो की अभिव्यक्ती स्वातंत्र्य असो, कारण अनेक जणांच्या मनावर आणि डोक्यावर टांगती तलवार आहे. मी जर असं काही बोललो तर माझ्यावर तुटून पडतील लोक. अशा प्रकारची भावना जेव्हा देशात निर्माण होते तेव्हा आपल्याकडे जेव्हा आणीबाणी आली होती त्या काळामध्ये आणीबाणी विरुद्ध बोलणारे लोक सुद्धा त्यांची अशाच प्रकारचे वर्तन केलं जायचं. त्याकडे सुद्धा मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. एक प्रकारे आपल्या देशामध्ये अप्रत्यक्ष आणीबाणी आणायचा विचार चालू आहे का, विरोधकांना नष्ट करण्याचा प्रयत्न चालू आहे का, याकडे सुद्धा मी लक्ष वेधतो. लोकशाही टिकायची असेल तर सत्ताधारी पक्ष आहे तो अजरामर अमरपट्टा घेऊन आलेला नसतो आणि विरोधी पक्ष आहे तो सुद्धा अजरामर अमरपट्टा घेऊन आलेला नसतो विरोधी पक्ष म्हणून काम करायचा. कारण आज जो भारतीय जनता पक्ष सत्तेवर आहे तो काही दशक विरोधी पक्षामध्ये होता. त्याला त्याचं भान असूनही ही सगळ्यात जास्त दुर्दैवी गोष्ट आहे की विरोधी पक्ष सुद्धा लोकशाहीमध्ये सक्षम असले पाहिजेत.
ते प्रबळ असले पाहिजेत. वेगवेगळ्या विचारांची बाजारपेठ लोकशाही आहे आणि वेगवेगळे विचार मांडणाऱ्या लोकांना त्या विचारांचं संरक्षण करणं आणि अहिंसक मार्गानं, लोकशाही मार्गानं, शांततेच्या मार्गानं जर कोणी आंदोलन करत असेल तर त्यांनाही आपण आधार देणं, त्यांना बळकटी देणं, त्यांच्या विचारांचा स्वीकार करणं, आपल्याला पटणारे असो किंवा न पटणारे विचार असो तेही ऐकण्याची मानसिकता राखणं ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. असं एक सुसंस्कृत लोकशाहीचं मूल्य आपल्या देशामध्ये रुजवणं हे आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे असं मला वाटतं. आणि जेव्हा मध्यम वर्गाचा उल्लेख केला केतकर साहेबांनी, आपल्या देशामध्ये जवळपास 40 ते 50 कोटी मध्यम वर्ग नवा लोकशाहीमध्ये निर्माण झालाय. या मध्यम वर्गांची सगळ्यात जास्त महत्वाची जबाबदारी आहे की या आधुनिक विचारानं आपल्या देशाच्या मूलभूत अशा लोकशाहीचं रक्षण करण्याची मूलभूत जबाबदारी आपल्या सर्वांची आहे आणि ती जबाबदारी आपण सोडून चालणार नाही आणि त्याकडे मी सर्वांचं लक्ष वेधू इच्छितो. अशी अपेक्षा करू की लोकसंवाद प्रतिष्ठानच्या वतीनं या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं वेगवेगळे विचार मांडले जातील, विचारांचं आदान प्रदान केलं जाईल, परस्पर विरोधी विचारांवर चर्चा केली जाईल, परंतु सत्यवादी भूमिकेतनं या सगळ्यांचं बुद्धिवादी आणि नैतिक दृष्टीने याचं चिंतन व्हायला पाहिजे. डॉक्टर आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की देर आर टू पिलर्स ऑफ डेमोक्रेसी. वन इज रॅशनॅलिटी अँड द अदर इज मॉरॅलिटी. रॅशनॅलिटी आणि मॉरॅलिटी या दोन्ही गोष्टी, बुद्धिनिष्ठता आणि नैतिकता, या दोन्हीच्याच स्तंभावर लोकशाही उभी असते. जर अनैतिक वर्तन करायला लागले सत्ताधारी, आजच्या असो, राज्याचे असो, कोणत्याही पक्षाचे असो, आणि ते जर बुद्धिनिष्ठ विचार करायच्या ऐवजी धर्मनिष्ठ, जातीनिष्ठ विचार करायला लागले आणि देशाला दुसऱ्या बाजूला ठेवायला लागले आणि देशाचं नाव घेऊन, राष्ट्रभक्तीचं नाव घेऊन देशाला बाजूला ठेवायला लागले, तर मला असं वाटतं की देशभक्त भारतीय समाज हा कधीही अशा गोष्टीला स्वीकारणार नाही. परंतु त्यांना वस्तुस्थिती त्यांच्या समोर मांडणं तुम्हा सर्वांचं कर्तव्य आहे. पुन्हा एक वार मी लोकसंवाद प्रतिष्ठानचं मनपूर्वक अभिनंदन करतो. कुमार केतकर सरांचं अतिशय महत्वाचं विश्लेषण आज ऐकायला मिळालं, त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो. ते माझ्या गुरुस्थानी आहेत आणि त्यांना पाहूनच माझी पत्रकारितेतली माझी जी काही करिअर आहे ती मी उभी केलेली आहे. त्यांना पुन्हा एक वार त्यांच्या विद्वत्तेबद्दल, त्यांच्या निर्भीडपणाबद्दल आणि त्यांच्या स्पष्ट वक्तेपणाबद्दल आणि संपूर्ण व्यासंगत्व त्यांचा आहे, गुणवत्तापूर्ण व्यासंग, त्याबद्दल आदर व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. माननीय सुधीर गव्हाणे सर, आपले मनपूर्वक धन्यवाद. केतकर सर, आपण काही 1-2 प्रश्नाला उत्तर आहे जाईन आपण तर उत्तर देऊ शकताय, समाजात सहभागी होऊ शकता सर. आवाज म्यूट येतो सर आपला बहुतेक. हा सर, आवाज येतो आपल्यापर्यंत? त्याच्यामध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तर सुधीर गव्हाणेंनी दिलेली आहेत. माझ्या मते तर मी थांबून त्याच्यामध्ये काही अजून प्रकाश टाकू शकेन असं वाटत नाही. सुधीर गव्हाणेंच्या भाषणामध्ये जे उर्वरित मुद्दे होते ते पण चांगल्या पद्धतीने आलेले आहेत. त्यामुळे आता मी जातो, कारण मला तिकडे उशीर झालेला आहे जायला. ओके ओके, थँक्यू. ओके, धन्यवाद सर, धन्यवाद. हा, बाकी आपल्या लोकसंवाद मध्ये जर कोणी प्रश्न असतील तर विचारू शकतात, त्यांना कृपया अनम्यूट करावं. मोहिते सर. नमस्कार. हा, नमस्कार. हा, मोहिते सर विचारा. हो, अतिशय व्यवस्थित अशा पद्धतीची मांडणी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं या ठिकाणी आदरणीय कुमार केतकर सर आणि आदरणीय डॉक्टर सुधीर गव्हाणे सर या दोन्ही मान्यवरांनी या ठिकाणी केलेली आहे. संजय शिंदे सरांचा थोडा नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्यापर्यंत आवाज पोहोचत नाही, म्हणून काही प्रश्न जर असतील तर ते प्रश्न आपण इथं गव्हाणे सर
या ठिकाणी आहेत. आपण सरांकडून त्याची उत्तरं घेऊयात. तर एक मेसेज बॉक्समध्ये जे प्रश्न दिसत आहेत, गव्हाणे सर मी विचारू एक दोन प्रश्न? हा प्लीज प्लीज विचार. डॉक्टर अजय कदम म्हणून आहेत. त्यांचा हा. प्रश्न आहे की देशाचे विघटन थांबवायचे असेल तर मोदी आणि RSS ला थोपवावे लागेल, पण इतर काही घटक असतील तर त्यांचे काय, याविषयी आणखी स्पष्टीकरण हवे होते. हा एक स्पेसिफिक प्रश्न आहे. आपण याचं उत्तर द्या. या मला एक असं म्हणायचंय की आपण आजच्या वर्तमान सत्ताधारी पक्षाच्या विरोधामध्ये बोलतोय का, तर मी म्हणेन त्या राजकीय पक्षाबद्दल बोलतोय का असं म्हणेन तर मी म्हणेन की नाही. आपण हा विचार करतोय की देशाची निर्मिती करण्यासाठी जे 100 वर्षाचा लढा झाला त्यातनं भारताची निर्मिती झाली आणि भारतामध्ये ऐक्य निर्माण करून, जातीय धर्मीय सांस्कृतिक ऐक्य निर्माण करून सगळा देश एक वाक्यतेमध्ये उभा राहून स्वातंत्र्याचं आंदोलन उभं राहिलं. त्यातनं जी मूल्य निर्माण झाली त्या मूल्यांचं जतन करण्याची आपल्या सर्वांची सर्वात महत्वाची जबाबदारी आहे. तुम्ही कोणत्याही पक्षाचे असा, त्याच्याबद्दल काही आक्षेप असायचं कारण नाही, असू पण नाही. त्यामुळं माझं असं मत आहे की आपल्याला देश आता भारत नावाचा जो आपला देश निर्माण झालेला आहे, ज्या मूल्यांवर, ज्या तत्वांवर तो निर्माण झालेला आहे, ज्या घटनेनं त्याची बांधणी केलेली आहे, कॉन्स्टिट्युशनल स्ट्रक्चर उभं केलेलं आहे, त्या मूलभूत संरचनेला धोका किंवा धक्का देण्याचा प्रयत्न जी व्यक्ती, जो समूह करेल त्याच्या विरोधामध्ये उभं राहणं एक राष्ट्रीय निष्ठा बाळगणारा सजग नागरिक म्हणून तुम्हा आम्हा सर्वांचे आहे. तिथं एका दुसऱ्या पक्षाचा विचार करायची गरज नाही. जेव्हा कुठाराघात आपल्या मूलभूत व्यवस्थेवर होतो, लोकशाहीवर होतो, तेव्हा लोकशाहीचे लाभ घेतलेले करोडो जे लोक आहेत, माझ्यासारखे, तुमच्यासारखे, की ज्यांना शिक्षण मिळालेलं नव्हतं, त्यांच्या अनेक पिढ्यांना शिक्षण वंचित होते, पिढ्यानपिढ्या, त्या वर्गाला शिक्षण लोकशाहीनं दिलेलं आहे. किती लोक आहेत? 1,00,000, 2,00,000, करोडो. किती महिला आहेत? कोणकोणत्या वर्गातल्या आहेत? अखंड समाजातल्या आहेत. त्या सगळ्या महिलांना जो लाभ मिळालाय, त्यांचं जे उत्थान झालंय ते काही जादूनं झालंय का? या लोकशाहीनं झालेलं आहे, या व्यवस्थेनं झालेलं आहे. जी मूल्य आपल्या स्वातंत्र्यातनं आलेली आहेत त्या व्यवस्थेनं झालेलं आहे, हे आपल्याला नाकारता येणार नाही. आणि म्हणून जे दलित वंचित वर्गातले लोक आहेत, कोट्यावधी लोक आहेत, त्यांचं जे उत्थान झालेलं आहे, अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला सामाजिक न्याय संस्थापित करायचा आहे, वाद नाहीये. परंतु जे शाहू महाराजांनी आपल्या राजवटीमध्ये केलं किंवा सयाजीराव गायकवाड महाराजांनी जो सामाजिक न्याय स्थापित करायचा प्रयत्न केला, तो लोकशाही व्यवस्थेचा अंगभूत गुण असतो आणि त्याच्या प्रभाव आपल्याला दिसतायत, लक्षणीय प्रभाव दिसतायत. 75 वर्षे एखाद्या देशाच्या दृष्टीनं लोकशाही देशाच्या नावानं अतिशय अल्प आहेत, बाल्यावस्थेमध्ये आहे. अमेरिकेमध्ये 250 वर्ष झाली. आपल्याला पुढच्या 250 वर्षामध्ये भारताला याच लोकशाही व्यवस्थेमध्ये पुढे न्यायचं आहे आणि त्या दृष्टीनं आपल्याला देशाला कशा पद्धतीनं संगोपन करायचंय आणि आपल्या देशाला घातक अशा ज्या प्रवृत्ती आहेत, विचार आहेत, दृष्टिकोन आहेत, मग ते कोणीही व्यक्ती मांडो, त्या घातक विचारांच्या विरुद्ध उभं राहणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे. ते देशाच्या बाजूने उभं राहणं आहे. ती राष्ट्रभक्ती आहे, ती राष्ट्रनिष्ठा आहे, कारण ती लोकशाही निष्ठा आहे आणि लोकशाहीतच सक्षमीकरण होतं, हे आपल्या सर्वांचा अनुभव आहे. मी असं म्हणेन, हा अनुभव आपल्याला प्रत्यक्षामध्ये नव्या पिढीपर्यंत, ज्याला लाभ मिळालेला नाही त्या वर्गापर्यंत पोचायचा आहे आणि त्यासाठी उभं राहणं आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. कारण आपण असं बघताय की भाषेच्या नावावर, धर्माच्या नावावर किंवा संस्कृतीच्या नावावर जर भारतामध्ये विभाजन व्हायला लागलं आणि तशा प्रकारच्या प्रवृत्तीला काय बघा, ऍक्शनला रिॲक्शन येतेच. तुम्ही जर धर्मवादी व्हायला लागला आणि जर त्याला एक राष्ट्रविचार म्हणून, देशाचा विचार म्हणून पुढे मांडायला लागला, तर आपोआप त्याला प्रतिक्रिया येणार, याला सुरुवात होणार. मग धार्मिक त्याचा जे लाभार्थी नाही आहेत असे धार्मिक वर्ग उभे राहणार आणि ते त्यांचे विचार आग्रहाने मांडणार.
ज्यांचे सांस्कृतिक भेद आहेत ते वेगळे विचार म्हणणार, जसा उल्लेख केतकर साहेबांनी केला की द्रविडी परंपरा ही वेगळी आहे, त्या परंपरेतील लोक वेगळे पदानं, प्रभाकरांचा उल्लेख त्यांनी केला, तसं काही आपल्याकडे होऊ शकतं. किंवा आपल्याला हे लक्षात घ्या की उत्तर पूर्वेमध्ये, नॉर्थ ईस्ट मध्ये आपल्याला असं लक्षात आहे की तिकडचे लोक हे भारतीय परंपरेतले, हिंदू धर्माच्या संस्कृतीतले नाही आहेत. त्यांचा धर्म वेगळा आहे, त्यांची परंपरा, त्यांची संस्कृती वेगळी आहे. आणि त्यामुळे तुम्हाला या सगळ्या भारताला एका पद्धतीनं, एक चालकांवरती, एका रीतीनं, एका संस्कृतीनं, एका भाषेनं, एका धर्माने बांधता येणार नाही. बहुविधता, प्लुरॅलिटी, मल्टीकल्चरलिझम, बहुसांस्कृतिकता हे भारताचं अद्भुत वैशिष्ट्य आहे. आणि भारताचं राष्ट्रीयत्व त्यांनीच बांधलेलं आहे आणि संघटनेनं केलेलं आहे. आणि धर्माच्या, भाषेच्या, संस्कृतीच्या बळावर जी राष्ट्र निर्माण झालेली आहेत ती तुटलेली आहेत, असाही आपला अनुभव आहे. तेव्हा राष्ट्रीयत्व हे मल्टीकल्चरल आणि राष्ट्रीयत्व हे बहुसांस्कृतिक, बहुधर्मीय आहे. हे भारताचं मूलभूत वैशिष्ट्य आहे आणि ते कुठेही खंडन मंडन होता कामा नये, याची आपली जबाबदारी आहे. एक पक्ष येतो, एक पक्ष जातो, निवडणुका होतात जातात, पण देशाची जी मूलभूत रचना आहे तिला कुठेही धक्का पोचता कामा नये. हे देशाच्या जागरूक नागरिकाची सर्वात महत्वाची जबाबदारी आहे. आणि त्यातल्या त्यात जो बुद्धिजीवी वर्ग आहे, प्राध्यापकांचा वर्ग आहे, जो नव्या पिढीशी संपर्कामध्ये असतो, त्यांनी या प्रकारचे विचार मुलांच्या मनामध्ये जागवणं हे सगळ्यात जास्त जबाबदारी आहे, असं मला व्यक्तिगतरित्या वाटतं. थँक्यू. सर सर एक मिनिट. डॉक्टर मदन सूर्यवंशी सरांचा एक प्रश्न आहे सर. चॅट बॉक्स मध्ये बरेचसे प्रश्न आलेले आहेत, परंतु आजच्या विषयाच्या रिलेव्हंट असणारे प्रश्न घेऊयात आपण. तर डॉक्टर मदन सूर्यवंशी सरांचा एक प्रश्न असा आहे की आपल्याकडे लोकशाही रुजली नाही असं म्हणता येईल का? कारण हुकुमशाहीची जी बेटा आहेत वेगवेगळ्या ठिकाणी, मग संस्थात्मक पातळीवर, पक्षीय पातळीवर सुद्धा दिसतात. मग आपल्या रक्तामध्ये लोकशाही रुजलेली नाही का? गुलामगिरीतून आपण बाहेर आलेलो नाही, नेमकं काय आहे असं आपल्याला वाटतं? खूप चांगला प्रश्न सूर्यवंशी सरने विचारलेला आहे. आपल्या देशामध्ये लोकशाही संस्कृती रुजली का? तर मी असं म्हणेन की पूर्णपणानं रुजलेली नाही. काही प्रमाणामध्ये ती रुजली आहे, परंतु जनसामान्यांच्या मनामध्ये ही लोकशाही ठाम बसलेली आहे. आणि आपण बुद्धिजीवी वर्गांमध्ये काही याच्याबद्दलच्या शंका कुशंका असतील, पण जनसामान्यांच्या मनामध्ये याच्याबद्दलची कोणतीही शंका कुशंका नाही. त्यामुळे आपली लोकशाहीचं रक्षण जनसामान्यांनी केलेलं आहे हे लक्षात घ्यायला हवं. त्याचबरोबर लोकशाही ही एक व्यवस्था, ही एक मूल्य व्यवस्था आहे. आणि ही मूल्य व्यवस्था सूर्यवंशी सरांनी म्हणल्याप्रमाणे पूर्णपणानं रुजलेली नाहीये. लोकशाही काय आहे की मक्तेदारीला आव्हान देणारी व्यवस्था आहे. कुठलीही मक्तेदारी, मग ते राजकीय असो, सांस्कृतिक असो, धार्मिक असो, शैक्षणिक असो, औद्योगिक असो, त्याला आव्हान देणारी व्यवस्था म्हणजे लोकशाही आहे. आणि म्हणून जर राजकारण हे काही घरांमध्ये बांधलं गेलं असेल किंवा काही पक्षांमध्येच मर्यादित राहिलं असेल तर ते लोकशाहीला धोका आहे. आणि म्हणून त्यामध्ये अनेक प्रवाह, अनेक नद्या, अनेक दृष्टिकोन यायला पाहिजेत. ते प्रवाही असायला हवं, हे तितकंच महत्वाचं आहे. आणि त्याचबरोबर लोकशाहीचा गैरफायदा घेऊन आपल्या आपल्या जातीचा, आपापल्या धर्माचा, आपापल्या गटाचा, आपापल्या कुटुंबाचं हित पाहणारे लोक नाहीयेत का? लक्षावधी आहे. परंतु ते का आहेत? तर त्यांच्यावर नियंत्रण ठेवू मागणारे आपल्यासारखे नागरिक, सजग नागरिक हे कमी आहेत. प्रगल्भ लोकशाही तेव्हाच होते जेव्हा नागरिक प्रगल्भ होता. आणि म्हणून मी तुम्हाला उदाहरण देऊ इच्छितो. अमेरिकेमध्ये खूप मोठा एक सुप्रीम कोर्टापर्यंत प्रश्न गेला त्यांचा. तो असा होता की एक शाळेमध्ये प्रवेश घ्यायचा होता एका मुलाला, आणि त्या मुलाला प्रवेश घेतला गेला. तो अमेरिकन सिटीजन झालेला होता, अमेरिकेतला नव्हता. आणि तो ख्रिश्चन नव्हता, कारण अमेरिकेतले बहुसंख्य नागरिक हे ख्रिश्चन आहेत. तर तिथं त्या शाळेमध्ये त्यांनी प्रवेश घेतला त्या मुलांनी. आणि प्रवेश घेतल्यानंतर शाळेमध्ये ख्रिश्चन प्रार्थना व्हायची, ख्रिश्चन धर्माप्रमाणे. मग त्या मुलांनी सांगितलं की मी ही प्रार्थना म्हणणार नाही, कारण माझा धर्म वेगळा आहे. आणि मग हा प्रश्न वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आणि कोर्टापर्यंत पोहोचला.
शाळेनं सांगितलं की डेमोक्रेसी स्टँड फॉर मेजॉरिटी, आणि जिथं मेजॉरिटी आहे तिथंच डेमोक्रेसीचं कार्य मेजॉरिटीने चाललं पाहिजे, आणि त्यामुळं मेजॉरिटी जिथं आहे, ज्या विचाराचे आहे तिथंच ते चालेल. किंवा बहुसंख्य लोक जर ख्रिश्चन असतील तर ख्रिश्चन प्रार्थना आपल्याला म्हणावी लागेल. ते कोर्टामध्ये गेले आणि मग सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेली ती लढाई, आणि मग सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय दिला जो अतिशय महत्वाचा आहे आपल्या दृष्टीनं. तो निर्णय असा दिला की लोकशाहीमध्ये बहुमताचं राज्य आहे निर्विवाद, परंतु जिथं अल्पसंख्य व्यक्ती आहे आणि त्याचा अल्पसंख्य धार्मिक अधिकार आहे, राजकीय अधिकार आहे, तो एक जरी व्यक्ती असला तरी त्याच्या अधिकाराचं रक्षण करणं हे बहुसंख्य विचारापेक्षा जास्त महत्वाचं आहे. वी हॅव टू प्रोटेक्ट इंडिव्हिज्युअल राईट when the majority decision is harmful to the individual right. लोकशाही म्हणजे अल्पसंख्य विचाराचा एक का व्यक्ती असेना त्याच्या मानवी हक्काचं हनन होत असेल तर त्याच्या बाजूने उभं राहणं हे लोकशाहीचं कर्तव्य आहे. आणि म्हणून आपल्याला हा विचार करणं गरजेचं आहे की तुम्ही बघा, मी उदाहरण सांगतो तुम्हाला की आपल्याकडं आरक्षणाचा विषय फार मोठा आहे. बघा आता बघा, शेतकरी जमाती ज्या आहेत, पिझंट्री कास्ट ज्याला आपण म्हणतो, या शेतकरी जमातीमध्ये भारतामधल्या शेकडो जाती येतात. वेगवेगळ्या राज्यातल्या शेकडो जाती शेती व्यवसायावर निर्भर आहे. त्यातल्या 2-4 जाती सोडल्या तर सर्व जाती या कोणत्या न कोणत्या आरक्षणाचा फायदा घेतात. बहुतेक दृष्ट्या त्या या ओबीसी आरक्षणाचा फायदा घेतात. एकच वर्ग आहे, एकच परिस्थिती आहे, समान स्थिती आहे. असं असताना महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला किंवा पटेल समाजाला गुजरात मधल्या, किंवा आपल्याला असं लक्षात येतं जाटांचं आंदोलन चालू आहे, अशा प्रत्येक राज्यामधनं शेतकरी समाजामध्ये जे बंड होतंय ते बंड का होतंय तर ते अधिकाराचं हनन झालं, दुर्बलता आली आणि विकलांगता आली. 50 एकरचा माणूस 3 एकरवर आला तिसऱ्या पिढीमध्ये, आणि उदरनिर्वाहाचं दुसरं साधन आलं नाही, आणि गुणात्मक शिक्षण मिळालं नाहीये, त्यामुळे पर्याय मिळाला नाहीये, आणि म्हणून ती व्यवस्था इकॉनॉमिकली व्हायबल झाली नाहीये, आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली नाही. म्हणून अधिकाराचं वंचिततेचा अनुभव आल्यामुळं तो वर्ग ती मागणी करतोय. तेव्हा आपल्याला या वर्गाच्या अंगानं या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. तुम्ही असा विचार करा की अजूनही पार्लमेंटमध्ये आणि विधानसभामध्ये महिलांना आरक्षण का दिलं जात नाही, या प्रश्नाकडे सुद्धा कुणीही प्रश्न उपस्थित करत नाही. हे प्रश्न फार महत्वाचे आहेत. महिला या देशाच्या राजकारणामधल्या 50% भागीदार व्हायला हव्यात. जर पंचायत राज व्यवस्थेमध्ये 50% महिलांना आपण स्थान दिलं, राजकीय अधिकार दिला, प्रतिष्ठा दिली, पदं दिली, तर तीच पदं लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये का नको, याचा विचार आपण सगळ्या वर्गांनी करण्याची गरज आहे. आणि असे जे एक ज्वलंत प्रश्न आहेत त्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याची गरज आहे. म्हणून मी असं म्हणेन की गेल्या 75 वर्षामध्ये आपल्या देशाने लोकशाहीची मूल्य काही प्रमाणामध्ये रुजवण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे. लोकशाहीच्या धारणा बळकट झालेल्या आहेत, आणि कितीही संकट आली, 2 युद्ध आपण लढलेली आहेत, आपल्याला दुष्काळाने अनेकदा त्रास दिलेला आहे, महापुराने त्रास दिलेला आहे, आर्थिक संकटाने त्रास दिलेला आहे. अशा स्थितीतही आपली लोकशाही व्यवस्था बळकट राहिलेली आहे. आणि सत्तांतर हे लष्करशाहीने नव्हे, आजूबाजूला ते होत आहे आपल्या देशाच्या, परंतु भारतामध्ये ते सत्तांतर मतदानाच्या लोकशाही मार्गानेच होते आहे, रीतसर होते आहे, सुरळीत होत आहे. हे आपल्या श्रेय आपल्या घटनात्मक रचनेला आपण द्यावं लागेल. आणि ते सगळ्यात जास्त मोठं ठसठशीत लक्षण, लोकशाही रुजली का, तर होय लोकशाही रुजली. लोकशाहीची मूल्य पूर्णपणानं रुजली का, नाही रुजली. अजूनही लोकशाहीची फळं न मिळणारे आपण असं पाहता आहे की महाराष्ट्रामध्ये 53 अनुसूचित जातीचे वर्ग आहेत, पण त्यातल्या मुठभर 3-4 जातींनाच फायदे मिळालेले आहेत, बाकीच्या मायक्रो मायनॉरिटीला नाही मिळाले. आदिवासीचे 42 जमाती महाराष्ट्रामध्ये आहेत, आणि त्यातल्या फक्त 2-3 जमातींनाच फायदे मिळालेले आहेत.
बाकीच्या 40 जमातींना मिळालेले नाहीये. शेतकऱ्यांमध्ये काही वर्ग असे आहेत की जे कायमचे वंचित राहिलेले आहेत. या दृष्टीनं आपल्याला सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल आणि लोकशाही अधिकाधिक प्रगल्भ आणि बळकट करण्याचं काम आपल्या सर्वांनी केलं पाहिजे. ही जास्त महत्वाची गोष्ट आहे. राजस्थानमध्ये एका गावामध्ये फक्त 3 मुस्लिमांची घरं असताना त्यातला एक मुस्लिम कार्यकर्ता, ग्रामपंचायतीचा पंच, खूप चांगलं काम करत होता, गावाची सेवा करत होता, तर त्या गावाने त्याला 2 वेळा सरपंच केलेला आहे. अशा प्रकारची एक उन्नत अवस्था एक जर खेडं करू शकतं तर आपल्या देशामध्ये ती का होऊ शकत नाही, असा प्रश्न, त्या गावाला जे सुस्त शहाणपण ते आपल्याला का सुचत नाही, हा प्रश्न मला नेहमी भेडसावतो. थँक्यू थँक्यू सर. जवळपास 1.5 तासापासून 12:35 झालेले आहेत. डॉक्टर राम चव्हाण सरांचा एक प्रश्न आहे. बाकी अनेक प्रश्न आले सर, पण महागाई असेल किंवा संस्थात्मक पातळीवरची हुकुमशाही, तर मला वाटतं की विषयाच्या अनुषंगाने अनेक मुद्दे झालेले आहेत. तर डॉक्टर राम चव्हाण सरांचा शेवटचा प्रश्न आणि त्यानंतर डॉक्टर गणेश मोहिते सर हे आभार मानतील. डॉक्टर राम चव्हाण. हॅलो. सरांचा आवाज येत नाही. डॉक्टर राम चव्हाण सर अनम्यूट करा स्वतःला. भालेराव सर. सर अनम्यूट करा. आपल्या लोकसंवाद फाउंडेशनचे बॅकबोन. अनम्यूट झाले सर, विचारा आता. सर हा हा सगळ्यांना नमस्कार. आज सन्माननीय कुमार केतकर सर आणि गव्हाणे सरांच्या व्याख्यानाच्या माध्यमातून खूप प्रेरणादायी आणि लोकशाही बळकटी करण्याच्या संदर्भातलं अत्यंत महत्वाचं असं मार्गदर्शन या ठिकाणी झालेलं आहे. सर, अनेकांचे अनेक प्रश्न असतात लोकशाहीच्या संदर्भामध्ये. तुम्ही त्याचा बोलत बोलत उल्लेख केला की ज्या समूहानं, ज्या गटानं, म्हणजे माझ्यासारखा, तुमच्यासारखा आपण मध्यमवर्गीय ह्या लोकशाहीच्या फळातून निर्माण झालेले आहोत, तर ही लोकशाही पुनर्स्थापित करण्यासाठी किंवा बळकट करण्यासाठी निश्चितच आम्ही प्रश्न विचारतो, पण मी काय करायला पाहिजे, माझी भूमिका काय? कारण आज सगळ्यात लोकशाहीला धोका निर्माण होणारा आणीबाणीचा प्रसंग आहे. आज आपण काहीतरी प्रत्यक्ष भूमिका घेऊन पुढे येणं गरजेचं आहे. अशा वेळेस फक्त चर्चेवर आणि परिसंवादावर न थांबता कुठला गतिशील कार्यक्रम केला तर करणं गरजेचं आहे असं आपल्याला वाटतं. खूप चांगला प्रश्न विचारलाय सर तुम्ही. आणि आता सध्याची स्थिती अशी आहे की समाजातल्या प्रत्येक घटकानं, विशेषतः मी बुद्धिजीवी वर्गावर फार मोठी जबाबदारी असं मानतो, आणि या बुद्धिजीवी वर्गाने माझं असं मत आहे की कुठल्याही पक्षाची भूमिका न घेता, काही प्रश्न उद्भवत नाहीये, लोकशाही मूल्यांवरच जर प्रबोधन आपण आपल्याला करता आलं या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं, शाळांमध्ये जाऊन, महाविद्यालयामध्ये जाऊन, लेख लिहून, वेगवेगळ्या प्रकारचे समजा स्ट्रीट प्ले करून, या माध्यमातनं पुस्तकं लिहून, निबंध लिहून, वर्तमानपत्रामध्ये लिखाण करून, लोकसंवाद फाउंडेशन सारख्या संस्थेने व्याख्यानमाला करून, ग्रंथ प्रकाशन करून, पुस्तिका प्रकाशन, छोट्या छोट्या पुस्तिका 16 पेजेसच्या आपण केल्या की आपण लोकांपर्यंत सत्य पोचल्यानंतर लोकांना विचार करू द्या, त्यांचा निर्णय घेऊ द्या, काय योग्य काय योग्य राजकीय दृष्ट्या. परंतु आपण सत्य पोचवायच्या मध्ये कुठेही कमी पडता कामा नये. आणि जर आपल्याला असं दिसतंय की दमनकारी नीती कुठल्याही सरकारनं, राज्य असो केंद्र असो, नीती अवलंबली तर ते जनतेला आवडत नाही आणि जनता त्याच्यावर प्रतिकार करते. आणि आपल्याला असा अनुभव आहे की सर्व सत्तेचा प्रचंड मोठा वापर करून सुद्धा बंगालमध्ये 3ऱ्या वेळेला ममता बॅनर्जींनाच लोकांनी बहुमतानं अधिक जागा देऊन निवडून दिलेला आहे. तामिळनाडूमध्ये DMK ला निवडून दिलेला आहे. केरळमध्ये विजयन यांना पुन्हा निवडून दिलेला आहे. तेव्हा भारतामध्ये बहुविधता आहे. साऊथ मध्ये सुद्धा आपण बघा, तेलंगणामध्ये वेगळी स्थिती आहे, आंध्रमध्ये वेगळी स्थिती आहे, पंजाबमध्ये वेगळी स्थिती आहे, दिल्लीमध्ये आपली केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालची आम आदमी पार्टी आहे. हे वेगवेगळे विचार मांडणारी, वेगवेगळे दृष्टिकोन मांडणारे पक्ष आज आपल्याकडे प्रभावीपणे काम करताना दिसतात आहे. ही बहुविधता आहे.
आणि म्हणून आपण असं गृहीत धरणं की हे अशा प्रकारचं बहुमत हे केवळ आत्ताच मिळालेलं असं नाहीये. या आधी सुद्धा इंदिरा गांधींना, नेहरूंना या प्रकारचं बहुमत मिळालेलं होतं. परंतु बहुमत मिळाल्यावर सुद्धा आपण जनता पक्षाला बहुमत मिळालेलं होतं अशाच प्रकारचं. असं बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा लोकशाही मूल्यांची बूज राखणं, संरक्षण करणं हे विरोधी पक्षांचं कर्तव्य आहे. आणि त्या दृष्टीनं मला असं वाटतं की आपण जनजागरण करणं, प्रबोधन करणं हा सगळ्यात मोठा आपला भाग आहे. आणि या दृष्टीनं आपल्याला पुस्तिकेच्या रूपामध्ये, शाळांमध्ये भाषणांच्या रूपामध्ये, शिक्षकांसमोर, विद्यार्थ्यांसमोर अशा प्रकारची एक मोहीम या पूर्ण यावर्षी आणि पुढच्या वर्षी राबवता आली तर एक मोठं जनजागरणाचं महान कार्य लोकसंवाद फाउंडेशनच्या नेतृत्वाखाली विद्यापीठांनी, महाविद्यालयांनी, शाळांनी जर केलं तर मला असं वाटतं की हे एक मोठं लक्षणीय काम आपल्याला त्या निमित्तानं करता येऊ शकेल. आणि लोक संवाद फाउंडेशनच्या जर शाखा आपल्याला काढता आल्या जिल्हावार, तालुकावार, तर त्या माध्यमातून आपल्याला सर्व थरामध्ये पोहोचता येऊ शकेल, ज्याच्यामध्ये आपल्याला समाजातल्या सर्व थरातले लोक आपल्या सोबत घेता येईल. आणि जे ज्यांना ज्यांना या प्रकारची संवेदना आहे त्यांना जोडून आपण त्यांचं बॉन्डिंग करून, सिमेंटिंग करून जर आपण एक व्यापक अशी प्रबोधनाची चळवळ निर्माण केली तर हे होईल. महात्मा फुलेंनी प्रबोधनाची चळवळ निर्माण केली, त्यावेळेला स्त्रियांना शिक्षण देण्याच्या विरोधात सर्व समाज होता. जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलन केलं त्यावेळेला सर्व समाज मंदिर प्रवेशाच्या विरोधामध्ये होता. शाहू महाराजांनी जेव्हा आरक्षण दिलं तेव्हा आरक्षण देऊ नये या मताचा सगळा समाज होता. तरी सुद्धा भविष्यात 100-200 वर्षांनी समाजाच्या जे हिताचं असतं त्या संबंधी जागरण करणं, देशहिताचं असतं त्या संबंधी जागरण करणं हे वैचारिक दृष्ट्या प्रगल्भ लोकांचं आणि बुद्धिवादी आणि विचारवंत लोकांचं, लिहिण्या वाचणाऱ्या लोकांची जबाबदारी असते. लोकशाहीचा जीव हा बुद्धिवादी लोकांच्या कर्तबगारीवर अवलंबून आहे, निष्क्रियतेवर नाही. याची जबाबदारी आपण सर्वांनी घेणं आवश्यक आहे. कुठल्या तरी दबावाला भिवून आपण या प्रकारे त्यापासून दूर जाता कामा नये. आपल्या परीनं, आपल्या क्षमतेत जेवढं शक्य आहे तेवढं. मी असं नाही म्हणणार की प्रत्येक जणांनी बंड करून रस्त्यावर येऊन राजकीय पक्षातच प्रवेश करा, नका करू, ते काही करू नका. परंतु तुम्हाला जे सत्य भासलेलं आहे, जे सत्य तुम्हाला आढळलेलं आहे, ज्या ज्या क्षेत्रात ज्या ज्या प्रमाणात जेवढं म्हणून तुम्हाला ते मुठभर आपल्याला काम उचलता येईल, करता येईल ते घ्यावं. म्हणूनच म्हणतात कौन कहता है आकाश को छेद नहीं होता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो. कवी दुष्यंत कुमारनं सांगितलंय, एखादा तरी आपण चुकीच्या गोष्टीवर एक दगड मारा किंवा ते लोकांच्या नजरेत आणा. एवढंच म्हणणं आहे, आपल्याला दगड मारायची नाहीत कुणाला, आपल्याला अहिंसेच्या मार्गाने काम करायचंय. परंतु जनशक्ती ही एक फार मोठी शक्ती आहे आणि सरकार ही जनशक्तीची अपत्य आहेत, लोकांची अपत्य आहेत. लोक आणि समाज ही अजस्र शक्ती आहे ज्याच्या पोटातून सरकार निर्माण होतं. तेव्हा जर लोकशक्तीचं जागरण केलं तर आपोआप बाकीचे सगळे प्रश्न सुटतील असं मला मनपूर्वक वाटतं. मनपूर्वक धन्यवाद सर. खरं तर अनेक प्रश्न आहेत परंतु आपण शेवटच्या टप्प्यात येतोय. त्या फक्त प्रश्नाची नोंद आवर्जून इथं घेतोय आपण. डॉक्टर किरण गायकवाड असतील, डॉक्टर नकुल मस्के असतील, मदनराव सूर्यवंशी, डॉक्टर सुधाकर शेंडगे सर, डॉक्टर चंद्रकांत कोकाटे सर, डॉक्टर सतीश मस्के सर, या सगळ्यांची प्रश्न डॉक्टर छानवाल सर वेळेअभावी आपल्याला घेता आली नाहीत परंतु आवर्जून नोंद सर आपल्या सर्वांच्या प्रश्नाची लोकसंवाद फाउंडेशनच्या वतीने घेतली जाईल आणि आगामी काळामध्ये ह्या विषयावर नक्की चर्चा घडून आणली जाईल. डॉक्टर मोरे सर, असंख्य लोकांना, बिरोटे सर आहेत, वेळेअभावी आपल्या सर्वांचे प्रश्न घेता आले नाहीत त्याबद्दल क्षमस्व. परंतु आपल्या या प्रश्नांना नंतरच्या काळात नक्की उकल करण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करू. करपे सरांच्या नेतृत्वाखाली मी आपल्या फाउंडेशनचे सचिव आणि मराठीतील लेखक आमचे मित्र डॉक्टर गणेश मोहिते सर यांना विनंती करतो की आपण आभार प्रदर्शन करावं. धन्यवाद सर. लोकसंवाद फाउंडेशन औरंगाबाद आयोजित संवादमाला, आजचा संवाद 18वा. खरं तर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सुरुवात आजच्या दिवसापासून झालेली आहे आणि या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने भारत काल आज उद्या या पद्धतीची चर्चा आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे. अतिशय साधक बाधक अशा स्वरूपाची चिंतनशील मांडणी या ठिकाणी
आदरणीय कुमार केतकर सर आणि आदरणीय डॉक्टर गव्हाणे सर या दोघांनी या ठिकाणी केलेली आहे आणि भविष्यातील दिशानिर्देशाच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. खरं तर महाराष्ट्रातील प्रख्यात विचारवंत, ज्येष्ठ संपादक, ज्येष्ठ पत्रकार म्हणून कुमार केतकर सरांची ख्याती आहे, परंतु त्याचबरोबर महाराष्ट्राचा संदर्भकोश म्हणून आपण कुमार केतकर सरांकडे पाहतो. सातत्यानं महाराष्ट्राच्या भल्यासाठी, देशाच्या भल्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ते तत्वज्ञ असताना सुद्धा त्यांनी त्यांच्या महाराष्ट्राने त्यांना जी वागणूक दिलेली आहे तीही आपण पाहतो. आपण असं म्हणतो की महाराष्ट्राला सातत्यानं मोठ्या माणसांची किंमत ही फार नंतर कळते आणि अगदी तेच कुमार केतकर सरांच्या बाबतीमध्ये विधान आपल्याला या ठिकाणी करता येईल. अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने त्यांनी या ठिकाणी मांडणी केलेली आहे आणि 2014 पर्यंत या देशाचा असणारा एकूण जो प्रवास आहे तो पुढचा भारत कसा असेल या अनुषंगाने चालू होता आणि 2014 नंतरचा भारत नेमका कसा असेल अशा पद्धतीची एक चिंतनात्मक मांडणी त्यांनी या ठिकाणी केली. म्हणजे भविष्यातील भारताच्या समोर असणारे जे विघटन शक्तीचे धोके आहेत ते धोके मला वाटतं की या काळामध्ये चर्चेत येणं अतिशय महत्वाचं आहे आणि गव्हाणे सरांनी जी उपयुक्त सूचना या ठिकाणी केली की लोकसंवादच्या माध्यमातून याचा लोकजागर झाला पाहिजे. या दोन्ही मान्यवरांचे, आदरणीय गव्हाणे सर असतील आणि आदरणीय कुमार केतकर सर असतील, लोकसंवाद फाउंडेशनच्या वतीने आमच्या सर्वांच्या वतीने आपले या ठिकाणी मनपूर्वक अशा पद्धतीचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. गव्हाणे सरांनी अतिशय सूत्रबद्ध मांडणी करून प्रत्येक वक्त्याच्या प्रत्येक श्रोत्यांच्या प्रश्नाला अतिशय समर्पक अशा पद्धतीची उत्तरे या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे आणि आपलं स्वतःचं असणारं चिंतन ते सातत्यानं समाजासमोर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर मांडतच असतात. आज लोकसंवादच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी प्रकट केलं. मी गव्हाणे सरांचे सुद्धा या ठिकाणी विशेष आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर हा कार्यक्रम लोकसंवादच्या माध्यमातून सातत्यानं जवळपास 18 संवाद गव्हाणे सर या ठिकाणी झालेले आहेत. वेगवेगळे मान्यवर या ठिकाणी येऊन बोललेले आहेत. या सर्वांच्या पाठीमागची जी कल्पना आहे ते आदरणीय डॉक्टर राजेश खरपे सर, ते लोकसंवाद फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत. अतिशय नेटकेपणानं हे सगळं फाउंडेशन ते पुढे घेऊन जात आहेत. मी या निमित्तानं त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो की 2 मान्यवर या ठिकाणी अतिशय महत्वाच्या वेळी, महत्वाच्या प्रसंगी आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव होत असताना एका वेगळ्या नव्या विषयासह आपण समोर घेऊन आलात. सर, आपलेही मनपूर्वक या ठिकाणी आभार. त्याचबरोबर विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आमचे स्नेही डॉक्टर संजय शिंदे सर यांनी अतिशय नेटकं संचालन या ठिकाणी करून सूत्रबद्ध पद्धतीने हा कार्यक्रम पुढे घेऊन ते गेलेले आहेत. त्यांचे या ठिकाणी लोकसंवाद फाउंडेशनच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. फाउंडेशनचे उपाध्यक्ष डॉक्टर बळीराम धापसे सर, डॉक्टर कैलास आंबुरे, त्याचबरोबर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सन्माननीय सदस्य डॉक्टर फुलचंद सलामपुरे सर, अधिसभेचे सदस्य डॉक्टर राम चव्हाण सर आणि आमच्या फाउंडेशनचे कोषाध्यक्ष डॉक्टर रामचंद्र काळुंखे सर, डॉक्टर हंसराज जाधव आणि आमचे सर्व पदाधिकारी यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि सातत्यानं गेल्या 18 संवादाला वेगवेगळ्या म्हणजे फेसबुक असेल, झूम असेल, या सगळ्या माध्यमातून अनेक मान्यवर सातत्याने हे संवाद मला ऐकतायत. एखादा रविवार जरी ऑफ गेला तरी सुद्धा आज संवाद आयोजित केला नाही का म्हणून येणारे फोनांची संख्या मोठी आहे. म्हणून लोकसंवाद फाउंडेशनचे या संवाद मालेवरती प्रेम करणारी सर्व मान्यवर यांचे आभार व्यक्त करतो. आणि काही एक प्रातिनिधिक नावं, त्यामध्ये डॉक्टर सुधाकर शेंडगे सर सातत्यानं आमच्या सोबत आहेत, डॉक्टर सतीश दांडगे सर आहेत, डॉक्टर दिलीप गुरुटे सर आहेत, डॉक्टर मारुती तेगमपुरे सर आहेत, डॉक्टर गनी पटेल सर आहेत, डॉक्टर मदन सूर्यवंशी सर आहेत, डॉक्टर कैलास इंगळे सर आहेत, डॉक्टर कल्याण सावंत सर आहेत, संदीप पाटील सर जालन्यावरून आहेत, राम शिंगारेजी आहेत, डॉक्टर चेतना सोनकांबळे मॅडम अधिष्ठाता त्या सातत्यानं आमच्या समवेत आहेत, प्राचार्य विवेक मिरगाने सर आहेत. आणि झूम आणि एकूण फेसबुकवर ज्या मान्यवर सातत्यानं या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात अशा महाराष्ट्रभरातल्या वेगवेगळ्या महाविद्यालयातले प्राध्यापक, वेगवेगळे श्रोते, वेगवेगळे अभ्यासक, संशोधक आणि सर्व विद्यार्थी मित्र या सर्वांचे या निमित्ताने या ठिकाणी आभार मानतो. आणि एका महत्वाच्या विषयाची सुरुवात आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं झालेली आहे. वर्षभर आपण या वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने, मग आर्थिक विषमता असेल, सामाजिक विषमता असेल, धार्मिक तेढ असेल, मूलतत्ववाद असेल, वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने आपण चर्चा घडून आणू. म्हणून सर्वांच्या वतीने, लोकसंवाद टीमच्या वतीने आपण सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला. एक मिनिट सर, एक मिनिट. या कार्यक्रमाला आपल्याला कुमार केतकर सर आवर्जून यांनी उपलब्ध करून दिले असे इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकार अमेय तिरोडकर आणि राम शिंगारे यांचे आवर्जून आभार. कारण केतकर सरांचा एवढ्या व्यस्त वेळेमधून कार्यक्रम मिळणं इतकी सोपी गोष्ट नाहीये. लोक 6-6 महिने वर्षभरच्या वेटिंग करत असतात. आणि आदरणीय गव्हाणे विशेषतः
हा. आणि विशेषतः गव्हाणे सरांनी सुद्धा अत्यंत कमी वेळेमध्ये करपे सर गव्हाणे सरांनी स्वतःहून मेसेज केला की आपलं नियोजन झालंय का, म्हणजे सर सुद्धा केतकर सरांसोबत या कार्यक्रमासाठी तेवढ्याच तन्मयतेनं आणि एक वैचारिक बांधिलकी आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून नोंद आपण सर्वांनी घेतली आहे. अगदी तर आपलं मार्ग अमय तिरोडकरजी आणि राम शिंदेजी दोघांचे आभार. आणि गव्हाणे सर सकारात्मकता जिथं असेल तिथे गव्हाणे सर असतात. सातत्यानं पॉझिटिव्ह विचार मराठवाड्याच्या या मातीमध्ये ते करत असतात. मी पुनश्च एकदा कुमार केतकर सर, गव्हाणे सर आणि सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. धन्यवाद.